सर्वांना नमस्कार. हां. मी महाराष्ट्र शिक्षण हक्क मंचातर्फे हिमांगी जोशी आणि डॉक्टर मुंबळे आज या खूप दुःखद घटनेच्या सभेचं आयोजन करतो आहोत. ही वेळ कधी येईल असं वाटलं नव्हतं, पण दुनिया चालत राहते. पण तरी देखील याचा थोडासा एक त्यांचा स्मरण सभा घ्यावी या उद्देशाने आजच्या सभेचं आयोजन आहे. डॉक्टर अमरीश राय, ज्यांचा आता तुम्ही पोस्टरवरती फोटो पाहिलात, हे शिक्षणाच्या क्षेत्रातलं देशस्तरावरचं नेतृत्व होतं. शिक्षण हक्क मंच म्हणजे असं म्हणता येईल की शिक्षणासाठी वाहिलेलं देशस्तरावरचं असं एकमेव मोठं नेटवर्क आहे की ज्याचा अनेक राज्यांमध्ये विस्तार आहे. आणि ते नेटवर्क उभं करण्यामध्ये ज्यांचा खूप मोलाचा सहभाग होता असे अमरीश राय. वेगवेगळ्या ठिकाणाच्या लोकांना सामावून घेणं, त्यांचा स्वभाव खूप इन्क्लुझिव्ह होता. सर्व ठिकाणच्या लोकांना सामावून घेत घेत त्यांनी हे नेटवर्क म्हणजे अकॅडमिशियन्स असो, सामान्य कार्यकर्ता असो, एनजीओ वाले असो, त्यांची वेगवेगळ्या लोकांबद्दल वेगवेगळी मतं होती. पण तरी देखील या सगळ्यांना एकाच व्यासपीठावर एकाच ठिकाणी सामावून घेत त्यांनी हे नेटवर्क उभं केलं आणि त्याचा काही खूप चांगले परिणाम आणि मग त्याची पॉलिसी लेवलला सुद्धा खूप ऍडव्होकसी करण्यामध्ये या नेटवर्कचा हातभार राहिलेला आहे. तर अशा हे नेटवर्कचे जे काही नेतृत्व प्रगल्भ, अत्यंत विचारी, धडाडीचं आणि लढवय्या असलेलं असे नेतृत्व आज आपल्यातनं गेलेलं आहे. अमरीश राय हे खूप विद्यार्थी दशेपासून जेव्हा ते लखनौला शिकत होते, कॉलेजमध्ये शिकत होते, लॉ करत होते, तेव्हा विद्यार्थी दशेपासून ते ह्या चळवळीमध्ये ओढले गेले. काही एका विचाराने, कम्युनिस्ट विचार प्रणालीने ते भारलेले होते आणि त्याच्यातनं त्यांच्या एकूणातच त्यांच्या आयुष्याची किंवा त्यांच्या जीवनाच्या पर्पजची दिशा तिथेच ठरली होती असं म्हणायला काही हरकत नाही आपल्याला. विद्यार्थी दशेपासून ते चळवळीमध्ये ओढले गेले आणि मग श्रमिकांसाठी चळवळी असोत, जल जंगल जमीन या विषयाच्या चळवळी असोत, या सगळ्या चळवळींमध्ये जात जात आणि ते स्थिरावले. 10-12 वर्षांपूर्वी ते शिक्षण हक्क याच्याशी निगडीत झाले आणि तिथे जास्त स्थिरावले आणि तिथे त्यांनी आपला खूप मोठा ठसा उमटवला. शिक्षणाकडे ते कायमच केवळ पेडॅगॉजिक अंगाने बघत नव्हते, तर शिक्षण हे राजकीय परिवर्तनाचं पण एक साधन आहे असं त्यांचं मानणं होतं. आणि राजकारणाशी त्याची खूप जवळची सांगड सुद्धा त्यांनी वेळोवेळी घातलेली आहे. त्याच्यामुळे पॉलिटिकल अजेंडा आहे असा विचार ठेवूनच त्यांनी ह्या नेटवर्कची पूर्ण दृष्टी विकसित केलेली होती. व्यक्ती म्हणून बघायचं झालं तर मगाशी मी म्हटलंच तुम्हाला की व्यक्ती म्हणून सुद्धा ते खूप समावेशक होते, तसेच ते खूप प्रेम देणारे होते, प्रेम करणारे होते, खूप जिंदादिल होते, खूप पॉझिटिव्ह विचारसरणीने भारावलेले होते. तर असं हे नेतृत्व खरं तर म्हणजे खेदाची गोष्ट अशी आहे की त्यांचा जो मृत्यू झाला तर तो एका सामान्य कार्यकर्त्यासारखा त्यांचा मृत्यू झाला, सामान्य माणसासारखा. आपल्या कुठल्याही व्यवस्था या सामान्य माणसासाठी नाहीत हे अमरीश राय यांच्या निधनाच्या घटनेवरनं दिसून येतं. त्यांचा स्वभाव असा होता की त्यांनी कधीही, इतकं मोठं नेतृत्व होतं पण कधीही त्यांनी आपला मोठेपणा आपल्या स्वतःच्या आणि कुटुंबाच्या स्वार्थासाठी वापरला नाही. आणि हे शेवटी जायच्या दिवशी घडलं. त्यांनी कधीही जायच्या दिवशी सुद्धा त्यांनी कधीही मी स्वतःच्या तब्येतीसाठी म्हणून खूप मोठे वशिले लावणं असं त्यांनी केलं नाही. त्यांच्या इराद्यांची ते खूप सच्चे होते, त्यांचे नेक इरादे होते. आणि शेवटी त्यांची जी दशा झाली ती म्हणजे त्याच्यासाठी ऑक्सिजनसाठी त्यांना भटकावं लागलं. त्यांना एका हॉस्पिटलने डिस्चार्ज दिला. त्यांचा जेव्हा 21 तारखेला जेव्हा त्यांना ऍडमिट करायची वेळ आली आणि त्यांचा टेस्ट रिपोर्ट केला, कुठला टेस्ट रिपोर्ट केला तर अँटीजेनचं टेस्ट केली. अँटीजेनची टेस्ट निगेटिव्ह आली आणि म्हणून त्यांना आंबेडकर हॉस्पिटल, जे कोविड हॉस्पिटल होतं, त्यांनी त्यावेळेला घेतलं नाही. मग ते दीनदयाळ हॉस्पिटलमध्ये गेले, तिथे ऍडमिट झाले. ते एक दिवस पूर्ण तिथे होते, म्हणजे 21 तारखेची रात्र, 22 तारखेचा पूर्ण दिवस ते तिथे होते. 22 तारखेच्या रात्री मात्र त्या हॉस्पिटलने त्यांना काही करता येत नाही असं त्यांच्या लक्षात आलं, कारण त्यांना समजलं की हा सस्पेक्टेड कोविड पेशंट आहे आणि म्हणून त्यांना मध्यरात्री डिस्चार्ज दिला. डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांना अँब्युलन्समधनं घेऊन गेले, ते कोविड हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं, तिथल्या हॉस्पिटलने सांगितलं की हे कोविड पेशंट आहे, त्याचा आमच्याकडे कुठलाही रिपोर्ट नाही म्हणून आम्ही त्यांना ऍडमिशन देणार नाही.
म्हणजे एका हॉस्पिटलने सस्पेक्टेड कोविड आहे म्हणून त्यांना हलवलं आणि दुसऱ्या हॉस्पिटलने कोविडचा रिपोर्ट नाही म्हणून त्यांना प्रवेश देण्यास नकार दिला. अशा अधांतरी अवस्थेमध्ये ते अँब्युलन्समध्ये होते. शेवटी खूप त्यांच्याशी हुज्जत घातल्यानंतर, निगोशिएट केल्यानंतर त्यांनी निदान ऑक्सिजनची व्यवस्था करतो असं म्हणून ऑक्सिजनची व्यवस्था केली आणि त्याच्यामध्ये त्यांचा जीव गेला. वास्तविक पाहता अंबरीश राय हे स्वतःच्या तब्येतीला खूप जपत, कारण त्यांना हे माहिती होतं की आपला सरसलामत तो पगडी पचास, त्याच्यामुळे आपला जर शरीर चांगलं असेल तर आपण हे सगळं नेटवर्कचं काम उभं करू शकू आणि तिथे आपली एनर्जी राहील, हे त्यांना त्याची पूर्ण कल्पना होती. त्याच्यामुळे त्यांनी कायमच आपल्या तब्येतीकडे लक्ष दिलेलं होतं. स्वतःचं जरा कुठे त्यांना काही वाटायला लागलं तर ते चालायला जायचे. त्या स्वतःचं वजन कमी करण्यावरती त्यांचा कटाक्ष होता की हा वजन ही माझी कधी अडचण होता कामा नये. त्यांना बीपीचा त्रास नव्हता, त्यांना डायबिटीस नव्हता, कुठल्याही प्रकारचा त्रास नसताना शेवटी जो घास त्यांचा घेतला गेला तो दुर्दैवाने असं म्हणायला लागतं की हा व्यवस्थेच्या एकूणातच निष्काळजीपणामुळे हा त्यांचा घास गेलेला आहे आणि ते आपल्यातनं आता गेलेले आहेत. आणि दुर्दैवाने काहीच दिवसानंतर सुप्रीम कोर्टाने हा डिसिजन दिला की रिपोर्ट नसेल तरी देखील पेशंटना तुम्ही ऍडमिट करून घ्या आणि त्यांच्यावरती उपचार करा. पण हे सगळ्या गोष्टी नंतर घडल्या. ते गेले त्या दिवशी मात्र केवळ त्यांच्याकडे रिपोर्ट नाही अशा कारणामुळे त्यांच्यावरती वेळेत उपचार होऊ शकले नाहीत म्हणून ते गेले. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज आम्ही ही त्यांची स्मृती सभा आयोजित करत आहोत. आणि आता मी फारस बोलण्यात वेळ घालवत नाही. आता आपल्याकडे अनेक जण उपस्थित आहेत की जे त्यांच्या स्मृती जागवण्याची त्यांची इच्छा आहे. मी डॉक्टर गुंबळेंना विनंती करते की डॉक्टर गुंबळे तुम्ही 2 शब्द बोला आणि मग आपण सभेला सुरुवात करूया. जसं हेमांगीताईने सांगितलं की आपल्यापैकी एक लढवय्या जो मुलांच्या शिक्षणाच्या हक्काकरता त्यांनी इतकं त्याचं आयुष्य जवळजवळ या कामात गुंतवलं होतं, तो आपला लढवय्या अमरीशभाई राय आपल्यातून गेला असं कधी वाटतच नाही. अनेकदा पाहिलं त्यांचा जो मजबूतपणा होता, त्यांच्यामध्ये जी एनर्जी होती, त्याच्याबद्दल बोलायचं जर झालं तर असा व्यक्ती आपल्या या सर्व चळवळीमध्ये असणं हे आपलं एक खऱ्या अर्थानं सुदैवच म्हणावं लागेल. मात्र इतकं असा लढवय्या आज आपल्यामध्ये नाही, याचं दुःख आपल्या सर्वांना आहे. मला असं वाटतं की ज्या माणसाने एका सर्वसामान्य माणसाप्रमाणे हे सर्व त्याचं आयुष्य जगलं, असं वाटत नव्हतं की ते एवढ्या मोठ्या म्हणजे त्यांचं इतकं मोठं नेतृत्व असताना सुद्धा नाही किंवा असं दर्शवलं नाही की मी इतका मोठा आहे. सरळ सहजपणे सर्वांमध्ये मिसळून सर्वांचं खूप हसऱ्या चेहऱ्याने वेलकम करणं, सर्वांना एकत्र करणं. जवळजवळ 20 राज्यांमध्ये हे RT फोरम म्हणजे राईट टू एज्युकेशनचं जे पूर्ण काम चालायचं ते इतक्या मजबूतीने चालत होतं की सर्व लोक एक वटीने एक मुष्टपणे काम करत होते. तर ही एक आपली नुसतं याची हानी नाही तर एक पूर्णतः या चळवळीची हानी झालेली आहे. मला असं वाटतं की आपण सर्व बोलू. मी परत शेवटी मी परत बोलेल थोडं. मला असं वाटतं की आपल्यामधनं हा जरी आपले अमरीशभाई राय, कारण आपण पाहतो की अशा लोकांची अगोदरच कमतरता आहे या चळवळीमध्ये आणि या चळवळीमधनं अशी जर लोक गेलीत तर पुढे काय असा एक प्रश्न नेहमीच होतो. ही उणी भरून काढणं आपल्याला थोडं कठीण जातंय. जसं अलग अलग फोरममध्ये जसं हेमांगीताईने सांगितलं की अलग अलग आंदोलन चळवळी याच्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग राहायचा. तर मला असं वाटतं की त्यांच्या स्मृतीला आज आपण एक त्यांच्या स्मृती आठवण करू आपण सर्व लोक. आणि परत मी इथे थांबतो आणि पुढे जाऊया आपण अगोदर. संगीता मुलकलवार.
खरंच खूप दुःखद घटना. म्हणजे मी सकाळी सकाळी फेसबुकवर पाहिलं आणि मला खरं नाही मी अगदी खरंच वाटत नव्हतं मला, आणि मी सारखं सारखं ते वाचत होती. वाचल्यानंतर मग मला तरीही विश्वास बसला नाही, आणि मग जेव्हा मला ते व्हॉट्सअपला दिसलं हेमांगाताईंचा मेल, त्यावेळी मात्र विश्वास बसला आणि अगदी एक क्षण बिलकुल असं ढसाढसा रडायला आलं मला त्यावेळी एकदम. कारण त्यांचा माझा संबंध जवळजवळ 2014-15 पासनं. मी 14-15 मध्ये आम्ही शाळा स्थापन समितीच्या लोकांना दिल्लीला घेऊन गेलो. त्याच्या आधी आम्ही त्यांच्याशी फोनवर बोलायचो, पण प्रत्यक्षात त्यांची माझी भेट दिल्लीला झाली. खूप छान व्यवस्था केली होती, आणि मी सहजा एक अशी एक एकदम सामान्य कार्यकर्ती आहे, पण त्यांनी खूप माझ्याशी छान संबंध साधलेत, आणि मला म्हणायला लागले की तुम्ही एवढ्या आदिवासी भागांमध्ये खूप छान काम करतात, खरंच तुमचं काम खूप छान आहे, तुम्ही ते काम खूप वाढवा. आणि सतत मला प्रेरणा देत राहायचे की नाही, आपण एसएमसी ला छान मोटिवेट करा, एसएमसी ला खूप स्ट्रेंथनिंग करा, की जेणेकरून तुम्हाला शाळा चांगल्या स्वतः सक्षम होतील शाळेचा विकास करण्यामध्ये. खूप नवीन नवीन दिशा त्यांनी मला दिली. एसएमसीच्या बाबतीत मी त्यांच्याकडनं जे शिकले खरं तेच मी पुढे कंटिन्यू इतके वर्ष ठेवलं. मधल्या काळामध्ये मग मी विचार करायचे की त्यांना आपण बोलवावं, पण असं वाटायचं की ते एवढे मोठे व्यक्ती दिल्लीचे आणि कसे येतील एवढ्या आदिवासी गावांमध्ये. तर मी सहज त्यांना म्हटले की तुम्ही येऊ शकाल का? तर ते म्हणाले की हो नक्की, मी का येणार नाही. आणि ते अगदी एका याच्यावरनं ज्या भागांमध्ये आले, ते इतका आदिवासी भाग होता की इतक्या आतमधल्या आदिवासी भागांमध्ये त्यांनी लोकांसोबत चर्चा केली, जी शाळाबाह्य मुलं होते त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यांना सांगत होते की तुमचं शिक्षणाचं महत्व किती आहे, तुम्ही शिकला पाहिजेत. म्हणजे असं त्या लोकांनाही असं वाटत नव्हतं की इतक्या दिल्लीवरनं आलेला माणूस आणि अगदी खाली बसून सामान्य आपल्यासाठी बोलतात आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करतात आहे. जवळजवळ मला वाटतं त्यावेळी 6 गावांमध्ये त्यांनी भेटी दिल्यात. त्याच्यामध्ये काही गुड प्रॅक्टिसेस वाले छान एसएमसीचे काम करणारे शाळा होत्या, त्यांना सुद्धा त्यांनी भेटी दिल्यात. खूप खूप हळव्या झालो आम्ही हे सगळं ऐकून, हे सगळं. आणि खरंच त्यांची प्रेरणा माझ्यासोबत अजूनही राहील की जिथेही गेले तिथे त्यांचं एक दिशा त्यांनी देऊन गेलेत आपल्याला, तर आपण त्या दिशेने काम करूया, एवढंच बोलते आणि इथेच थांबते. थँक्यू. हॅलो. हो संगीता. दीनानाथ भाऊ आहेत का? दीनानाथ भाऊ, दीनानाथ वाघमारे. हा, आवाज येतोय का? हो येतोय. बोला बोला. हॅलो. बोला बोला. हा, अमरीशजी गेले म्हणजे विश्वास वाटत नाही की खरोखरच ते नाही आहेत म्हणून. तरी पण आता स्वीकारावं लागेल की ते नाही आहेत म्हणून. माझ्या आठवणी आहेत त्यांच्यासोबत. 2013-2014च्या आसपास त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये एक पिटिशन टाकली होती शाळाबाह्य मुला संदर्भात. आणि ती पिटिशनची कॉपी मला ह्युमन राईट्स लॉ नेटवर्क यांच्यातर्फे मिळाली. आणि त्यानंतर मी शाळाबाह्य या विषयाकडे वळलो. आणि त्याच वर्षी आम्ही महाराष्ट्रामध्ये 29 जिल्ह्यामध्ये सर्वेक्षण केलं आणि त्या सर्वेक्षणातून आम्ही एक रिपोर्टही सादर केला. नंतर मग मी आरटी फोरमशी जोडलो. रायसाहेबांचा संबंध आला कार्यक्रमांमधनं. सहज मग अशी चर्चा निघाली की अशा प्रकारची मुलं राहतात. आणि ते म्हणाले की जरूर आम्ही शोधायला येऊ, बघायला येऊ कसे राहतात, का म्हणून ते शाळाबाह्य आहेत, काय प्रश्न आहेत त्यांचे. आणि ते दिल्लीवरून नागपूरला आले. हेमांगी सुद्धा आली मुंबईवरून. नागपूर पासून 100 किलोमीटर अंतरावर आम्ही भिवापूरला गेलो. तिथून जंगलामध्ये 8-10 किलोमीटर आतमध्ये आम्ही गेलो. जिथपर्यंत गाडी गेली तिथपर्यंत मग पायी जावं लागलं आम्हाला.
आणि अक्षरशः जी मुलं होती म्हणजे काही राखणारी मुलं जी धारवाड समाजाची होती आणि ही गुजरातवरून आलेली बरीचशी कुटुंब आहेत. त्यांची मुलं नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शाळाबाई आहेत आणि ही लोक 3 महिने 4 महिने जंगलामध्ये राहतात आणि त्याच्यानंतर मग ही मुलं स्थलांतरित होतात. पण 3-4 महिने शाळेमध्ये राहतात. परंतु ही मोठ्या प्रमाणामध्ये ही मुलं शाळाबाह्य आहेत. ही मुलं शोधायसाठी ते स्वतः त्या शेतांमध्ये जंगलांमध्ये आले आणि त्यांनी बघितलं त्यांच्या ज्या राहुट्या होत्या, टेंट जे होते, टेंटच्या आजूबाजूला 3-3, 4-4 फुटाचं गवत होतं आणि त्या गवतांमध्ये ती मुलं खेळत होती. त्यांनी स्वतः बघितलं की कशी लोक राहतात आणि ही मुलं जर सिव्हिल सोसायटीशी डिटॅच आहेत अक्षरशः आणि हे जर शाळेमध्ये येत नसतील तरी ही अख्ख्या पिढीच्या पिढ्या ह्या बरबाद होतील. आणि ते बघितल्यानंतर त्यांच्या डोळ्यात अश्रू आले की चांगली आणि गोंडस मुलं शाळेपासून दूर आहेत. हा एक माझ्यासोबत त्यांचा अनुभव आला आणि हा जो वटवृक्ष त्यांनी निर्माण केला आरटी फोरमचा संपूर्ण देशामध्ये, त्यांच्या नसण्यानं ही उणीव कशी भासते आहे आता, हे पुढे जेव्हा आपण हे कार्यक्रम किंवा ह्या चळवळी राबवू त्यावेळी आपल्याला लक्षात येईल की पुन्हा पुन्हा पदोपदी अमरीश राय आपल्याला आठवतील. आणि मला असं वाटते की ते आठवू जरूर, परंतु त्यांनी घेतलेली ही चळवळ, सुरू केलेली चळवळ आपण सर्वजण महाराष्ट्रामध्ये आणि जशी मदत लागेल त्या पद्धतीनं राष्ट्रीय स्तरावर मदत करूया. आणि हेमांगी आणि बुमडे साहेब, कुरियन साहेब सगळे यांच्यासोबत आपण या चळवळीसोबत राहूया. धन्यवाद. दीनानाथ वाघमारे महाराष्ट्रामध्ये खूप मनापासून काम करतात आणि मला वाटतं त्यांना पण कुठेतरी अमरीश राय किंवा ही जी नेटवर्क होतं, आरटी फोरमचं नेटवर्क होतं, त्यातनं प्रेरणा मिळत होती. ही साथ नंतरची राहीलच, त्याच्याबद्दल काही वाद नाही. मी पुढे विनंती करते प्रतिभा शिंदे यांनी आपलं मनोगत मांडावं, कारण त्यांनी दोघांनी एकत्र काम केलेलं आहे, एका टप्प्यावरती एकत्र काम केलेलं आहे आणि अमरीश रायनी महाराष्ट्रात पण काम केलेलं आहे. आणि ते कायम मला म्हणताना म्हणायचे, कारण मी महाराष्ट्रात नव्हते आणि मला म्हणताना म्हणायचे की माझं महाराष्ट्राशी नातं आहे काहीतरी आणि मला महाराष्ट्रात खूप आवडतं. मला कधी कधी अशी इच्छा पण होते की आपण महाराष्ट्रात येऊन सेटल व्हावं. तर त्याची पार्श्वभूमी कदाचित महाराष्ट्रामध्ये पूर्वी केलेल्या कामाची असेल, त्यांना महाराष्ट्राबद्दल आलेल्या अनुभवामुळे असेल. तर मी प्रतिभा शिंदेना सांगते की त्यांनी त्यांचं मनोगत मांडावं. मला श्रद्धांजली द्यावी लागेल आणि ती ही वेळ असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. 2002 साली नॅफ्रेच्या एका दिल्लीच्या कार्यक्रमाला आमची पहिल्यांदा भेट झाली आणि महाराष्ट्रामधून नॅफ्रेच्या नेटवर्कमध्ये मी आणि साथी आम्ही तिकडे त्यावेळेस तिथे गेलो. त्यावेळेस पहिल्यांदा हे झाल्यानंतर अमरीश पहिल्यांदा लोकसंघर्ष मोर्चाच्या कार्यक्षेत्रामध्ये आले आणि त्यावेळेपासून आमचं आणि त्यांचं लोकसंघर्ष मोर्चाचं नातं घट्ट झालं. नॅफ्रेमध्ये काही कारणाने नॅफ्रे सोडावी लागली आणि मग अमरीश पूर्ण वेळ गुजरात मधला लोकसंघर्ष मोर्चाचा संपूर्ण काम त्यावेळेस त्यांनी 2003 पासून तर 2008 पर्यंत ते काम त्यांनी त्यावेळेस बघितलं. ते लोकसंघर्ष मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्षही होते. त्या काळामध्ये वनाधिकार कायद्याच्या संदर्भामध्ये देश पातळीवरती लोकसंघर्ष मोर्चाने पहिला त्यावेळेस जेव्हा अनेक संघटना असं म्हणत होत्या की आता मोर्चा करू नका आणि त्यावेळेस पहिल्यांदा आम्ही ज्या दिवशी कायदा संसदेसमोर ठेवला जाईल तीच कट ऑफ डेट असली पाहिजे असं मांडलं आणि त्या लढाईमध्ये अमरीश कायमच याच्यावरती असायचा. सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यामध्ये जिथे रस्ते नाहीत त्या भागामधल्या आमच्या कार्यकर्त्यांना नेहमी ट्रेनिंग देण्यासाठीच त्यांना तयार करणं, त्यांना उभं करणं आणि बौद्धिकदृष्ट्या अधिक सक्षम करणं. एका बाजूला रचनात्मक काम आणि दुसऱ्या बाजूला संघर्ष. जरी अमरीश हा
कट्टर मार्क्सिस्ट असला तरी सुद्धा गांधीजींचं तत्व हे आपण या देशामधल्या हे करताना गांधी आंबेडकरांना वगळून आपण पुढे जाऊ शकत नाही, हेही अमरीशला अत्यंत चांगलं माहिती होतं. आणि म्हणून अमरीश राय हे नेहमीच रचनात्मक आणि संघर्षाच्या नेहमी सोबत असायचे. आम्ही अनेक लढ्यांमध्ये काम केलं. गुजरातला गांधीनगरमध्ये 10,000 महिला घेऊन आम्ही जेव्हा गांधीनगर घेरलं त्यावेळेची अमरीश रायांची ताकद आणि त्यांनी ह्या लढ्यामध्ये आमच्या सोबत खांद्याला खांदा लावून जे काही संघर्ष उभा केला तो आम्ही कधीच विसरू शकणार नाही. गुजरातमध्ये ज्या लोकांना जमिनी मिळाल्या, जवळजवळ 34,000 कुटुंबांना आता वन अधिकाराच्या जमीन मिळाल्या आणि 150 पेक्षा जास्त गावांना सामुदायिक वनाधिकार मिळाले. ज्या दिवशी अमरीश आपल्याला सोडून गेले त्या दिवशी प्रत्येक गावामध्ये कार्यकर्त्यांच्या घरी चूल पेटली नाही. प्रत्येक जण असं विचारायचं की ताई, आपल्याला ऑक्सिजन देणारा माणूस ज्यानं आपल्याला चळवळीमध्ये विचार दिले, हा माणूस ऑक्सिजन शिवाय मरू शकतो आणि त्याला या व्यवस्थेमध्ये ऑक्सिजन मिळत नाही. हे प्रत्येक कार्यकर्त्याला आणि यांना आमची फार मोठी लोकसंघर्ष मोर्चाची व्यक्तिगत पण आणि संघटनात्मक फार मोठी हानी या सगळ्या याच्यामध्ये झाली. अमरीश जसे संघटनांना बळ देणारे, संघटनांच्या बरोबर अलायन्स करणारे आणि इतक्या व्यापक वेगवेगळ्या, म्हणजे तुम्ही कुठल्याही अलायन्स सोबत जा, तुम्ही रोजगाराच्या काम करणाऱ्या लोकांच्या सोबत जा, त्यांच्याशी नातं होतं. तुम्ही NAPM बरोबर जा, त्यांच्याशी नातं होतं. त्यांचं शेतकरी आंदोलनांशी नातं होतं. म्हणजे व्यापक सामाजिक चळवळींना एका कवेत घेऊन क्रांतीच्या मार्गाने जायचं असेल तर या छोट्या छोट्या संघटनांनाही सोबत घेऊन गेलं पाहिजे, हे अमरीशचं नेहमीच म्हणणं होतं. आणि म्हणून सामाजिक ते राजकीय असा प्रवास त्यांना कुठलंही हे वर्ज नव्हतं. आणि म्हणून ज्यावेळेस शेवटचं ते माझ्याशी 12 एप्रिलच्या दिवशी बोलले त्या दिवशी आता जसं म्हणाले हेमांगीताई तसंच कि यार प्रतिभा अब बहुत हो गया, अब तो थोड़ा ये जिस प्रकार से देश में चल रहा है और जिस प्रकार से अभी हमारे ऊपर हमले खड़े हो रहे हैं तो अभी पॉलिटिकल भी हम लोगों को करना चाहिए कुछ ना कुछ. और मुझे तो लग ही रहा है कि अब मैं पूरा ही इसमें उतर जाऊं. ही जी ताकद ते सांगत होते कधीही न भरून निघाणारी आपली सगळ्यांची हानी झालेली आहे. एका बाजूला अमरीशच्या आठवणीमध्ये आम्ही जे कोविड केअर सेंटर चालवतो आता महाराष्ट्रामध्ये त्याला आम्ही अमरीश राय कोविड केअर सेंटर लोकसंघर्ष मोर्चाचं नामांतर केलं, त्यांना ती श्रद्धांजली वाहतोय. दुसऱ्या बाजूला शिक्षणाच्या याच्यामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला दरवर्षी त्यांच्या नावाने एक पुरस्कार दिला जावा आणि सतत शिबिरांची मालिका, म्हणजे त्यांना ते नेहमी म्हणायचे की ग्रामसीचं तत्व जे आहे की इंटेलेक्च्युअल जे आपल्याला तयार केले पाहिजे, ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल तयार करण्याची त्यांची जी काही धडपड होती त्याला हे करण्यासाठी एक त्यांच्या संदर्भामधलं लोकसंघर्ष मोर्चा सेंटर शिबिरांचं आणि वैचारिक कार्यकर्ता तयार करण्याचं करणार आहे. हीच त्यांना श्रद्धांजली आहे. त्यांच्या कुटुंबाशी म्हणजे उर्मिला आणि ज्याला आम्ही गोलू म्हणतो आनंद, यांच्याशी आमचा फार जवळचा नातं आहे, ते कधीही तुटणार नाही. त्यांच्या सोबत आम्ही आहोत. अमरीशला लोकसंघर्ष मोर्चाकडून व्यक्तिगत माझ्याकडून भावपूर्ण आदरांजली आणि त्याला आम्ही कधीही विसरू शकणार नाहीत अशी एक मोठी हानी आपल्या सगळ्यांचीच झाली आहे आणि लोकसंघर्ष मोर्चाची तर फार मोठी हानी झाली आहे. धन्यवाद. प्रतिभाताई, इतकं विस्तृत वर्णन आम्ही कधी त्यांच्याकडनं ऐकलं नव्हतं. तुमच्याकडनं हे बरेच पैलू समजले. गौतम बंदोपाध्याय भी हमारे साथ है, रायपुर के रहने वाले हैं और बहुत पुराने साथी हैं अमरीश जी के. तो उनके साथ उन्होंने शिक्षा के मामले में बहुत बड़ा काम किया है. तो मैं गौतम जी को रिक्वेस्ट करूंगी कि आप अपनी मनोगत रखिए, आप आपका मनोगत रखिए. आज हम बड़ा कठिन समय में हेमंत जी ने ये बात कहने से कहें, पूरे देश भर में अमरीश भाई के असमय चले जाना, व्यवस्था के
असफलता अव्यवस्था के चलते एक बेहद जीवन वंचितों के पक्ष रखने वाले साथी को छीन लेना इसकी उदाहरण है। जब देश भर में शोक सभा संकल्प सभा में बदल रहा है, उसी कड़ी में आज महाराष्ट्र राष्ट्रीय फोरम के द्वारा आयोजित इस कार्यक्रम में मैं अमरीश भाई के बारे में कुछ कहना प्रकटी है। अभी अभी प्रतिभा ने अपने इनकी यात्रा की एक झलक उन्होंने बताया। इस समय जब अमरीश भाई की आवश्यकता बहुत ज्यादा था, चारों ओर अंधकार है, अव्यवस्था फैले हुए है, असमानता फैले हुए है, इस समय अमरीश भाई की ज्यादा आवश्यकता था हमारे बीच जो प्रकट उनकी जीवन आदर्श, उनकी कार्यशैली, उनकी आम जनता के साथ संघर्ष और संवाद की जो तौर तरीके तो केवल अमृत भाई स्वयं नहीं सीखे, वो हम सब भी सीखे। अगर शुरुआती दिन उत्तर प्रदेश के ग्रामीण क्षेत्र में किसान, मजदूर, भूमिहीन, दलित की संघर्ष, वन अधिकार की संघर्ष, शिक्षा की संघर्ष, इन सब अनुभव को लेते हुए उन्हें व्यापक राजनीतिकरण की तरफ उन्होंने कहते थे ये ऑर्गेनाइजेशन और मोबिलाइजेशन दोनों को अगर बेहतर पॉलिटिक्साइजेशन के तहत, राजनीतिकरण के तहत अगर चलेगा तो जनता एक दिन तय करेंगे अपने कार्यनीति, तय करेंगे अपनी मजबूरी। और इसी के उदाहरण ही है अमरीश भाई। उनकी सांगठनिक क्षमता, उनकी ताकत संपूर्ण समझ को बनाने में मदद दी। जब भी उनसे मिलते थे, सीखते थे, समझते थे, असहमति भी होता था तो सहमति भी करते थे। असहमति में सहमति बनाने की खोज करते थे। जब एक उदाहरण ऐसे ही बात करते करते मैंने कहा आरती फोरम में संख्या इसलिए लोग ज्यादा है, कितना सदस्य है, क्या कभी सड़क पे उतरेंगे? तो उनको कहना है आज नहीं उतरेंगे दादा, लेकिन जिस दिन ये एसएमसी, ये पीआरआई, ये पेरेंट टीचर एसोसिएशन, ये स्टूडेंट यूनियन और इनके मदद करने के लिए ट्रेड यूनियन, किसान यूनियन, महिला संगठन जब आगे बढ़ेंगे एक नई दिशा दिखेगा, एक नई अलायंस पैदा होगा और उसी दिन का इंतजार है हमें। आज बार बार उन्होंने इस बात को जोर देके कहते थे ये वेलफेयर स्टेट है, एक जन कल्याणकारी राज्य है, राष्ट्र है, संविधानिक अधिकार है। ये दोनों को लेने के लिए जब रिसीविंग एंड अपने डिमांड मजबूत करेगा एक अलायंस के साथ, समान विचार लोगों के साथ, और उस समय उस नई नेटवर्क, नई अलायंस पैदा होगा। साथ ही आज अमरीश जी से जो हम समझ पाते हैं, खानी समस्या को वैश्विक राजनीति से देखते थे और वैश्विक राजनीति को स्थानीय स्वभाव के साथ आंकलन कर एक बेहतर रणनीति बनाते। ये रणनीति की चाहत आज हमारे बीच में है। व्यापक राजनीति समझ, जो अलायंस की बात कर रहे थे प्रतिभा, सभी के साथ जोड़कर एक अलायंस बनाना। जब वर्ल्ड बैंक, एशियन विकास बैंक के विरोध में हम सड़क पर खड़े रहते थे, अमरीश जी हमारे बारे में खड़े। जब स्ट्रीट वेंडर्स के लड़ाई के लेकर हम लड़ते थे, अमरीश जी हमारे बारे में। इसलिए जो
सांप्रदायिक के विरोध के आंदोलन में वो हमारे पास केवल संसाधन की लड़ाई नहीं, स्वाभिमान की लड़ाई नहीं, उन्होंने आजीविका की लड़ाई से लेकर एक बेहतर दुनिया बनाने की जो कल्पना था वो आज हमें मिलजुल के देखा। इसलिए अमरीश जी को इस समय खो जाना हम सबकी एक बड़ी लॉस है। नुकसान केवल हमारी आपकी नहीं, एक व्यवस्था बदलने की संघर्ष में जो लगे हुए हैं उन सबकी लॉस है। आज इसी उनकी संवाद और संघर्ष को आगे ले चलने के लिए संकल्प जो है वो हम सबको लेना होगा। इतना ही बात मैं आपको कहना चाहता हूँ। इस समय ये संकल्प के समय है और ये संकल्प हम अमरीश जी के उनकी जीवन शैली, उनकी जीवन आदर्श और उनकी सोच समझ को लेकर आगे चलना ही संकल्प है। बेहतर दिन आएगा और बेहतर समाज बनेगा, ये आशा और विश्वास के साथ सब सबको उनकी अपनी दवा। गौतम दा, आप तो पुराने साथी थे। अब हम चाहते हैं सिमंतिनी मी तुला रिक्वेस्ट करेन की हा व्यवस्थेने एक प्रकारे घेतलेला घास जसं हिमांगी म्हणाली होऊ नये आणि अमरीश भाईसारखे अनेक कार्यकर्ते, अनिता पगारेची पण आज मला आठवण येते, सातत्याने येत असते. अमरीश भाई गेल्यापासून एकही दिवस जात नाही की हे जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला शिक्षणाच्या संदर्भामध्ये त्याचं विश्लेषण, शिक्षण हक्क कायदा यायच्या आधी जवळजवळ 10 वर्ष म्हणजे 2000च्या आधीपासून जी चळवळ चालू होती आणि तिचं नंतर राष्ट्रीय स्तरावरती नाफरेच्या संदर्भामध्ये तिचं प्रतिबिंब पाहायला मिळालं, तेव्हापासून त्याच्या आधीपासून अमरीश भाई महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये होते तेव्हापासून त्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे एकत्र. आणखीन अर्थातच त्यावेळेला शिक्षण हक्क असावा ही मागणी होती. त्यानंतर जे 2002 मध्ये आपली घटना दुरुस्ती होऊन जे 86व्या कलमाद्वारे जो अपुरा शिक्षण हक्काची एक ढाचा पुढे ठेवण्यात आला त्याबद्दल आपलं सगळ्यांचंच मुळापासून क्रिटिक होतं. 2009चा कायदा सुद्धा ज्या वेळेला झाला त्यावेळेला तो कायदा आपल्याला अमान्य आहे, तो अपुरा आहे, तो अन्यायकारक आहे, तो व्यवस्था जशीच तशी ठेवणारा आणि असमानता मजबूत करणारा आहे. हे जरी आपलं सगळ्यांचं मत असेल आणि अमरीश भाईंचं ते अगदी स्पष्ट मत होतं, परंतु सर्वात मला त्यांच्या कामाबद्दल हे सातत्याने जाणवत राहायचं की केवळ इंटेलेक्च्युअल अनालिसिस, केवळ म्हणजे एक रॅडिकल अनालिसिस करून ते थांबले नाहीत, परंतु जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आता हा जो कायदा आलेला आहे त्याचं विश्लेषण लोकांपर्यंत मांडण्यासाठी तळागाळामध्ये ज्या ज्या प्रकारे काम चाललेलं आहे, विविध क्षेत्रांमध्ये काम चाललेलं आहे, त्याच्यामधनं शिक्षण हक्क कसा प्रतीत होतोय किंवा होत नाही आहे हे समाजापुढे मांडण्यासाठी, सामाजिक भूमिका, समाज मन तयार करण्यासाठी त्यांनी राईट टू एज्युकेशनच्या संदर्भामध्ये नंतर जी 2009 पासून चळवळ उभी केली, हेच काम खूप महत्वाचं आहे. अत्यंत स्पष्ट आहे त्यांची संघर्ष आणि निर्माण ह्या दोन्ही बाबतीतली ही भूमिका. काय बोलणार, कारण ही परिस्थितीच अशी आहे की आज आपल्याला अमरीशजी हवेत, अनेक अमरीशजी हवेत आणि ह्या परिस्थितीमध्येच आपण अशा प्रकारच्या शोकसभा घेतोय. अजून काही आपण करू शकणार नाही या परिस्थितीमध्ये. जे करतोय ते जास्त जोमाने करायला पाहिजे. आणखीन मुळात म्हणजे मला जाणवतं सातत्याने की आपण आपले विरोध शोधण्यामध्ये, आपल्या विरोधी भूमिका शोधण्यामध्ये खूप जास्त वेळ आणि एनर्जी घालवतो. ती असावी नसावी असं नाही, त्याबद्दलही जाणीव असावी, परंतु त्याच्या पुढे जाऊन जिथे आपण एकत्र हातात हात घालून उभे राहू शकतो
आणखीन आजच्या समस्यांना आपला आजचा जो समाज संपूर्ण भरकटलेला आहे, भरकटल्या दिशेकडे लोटला जातोय, हे थांबवण्यासाठी एकत्र येऊन आपण सातत्याने काय करू शकू ह्याचा विचार आणि ह्याच्यावरती काम करणं हीच आपली त्यांना श्रद्धांजली असेल. आणि त्यांच्या कामाला जागतं ठेवण्यासाठी हे करणं आपल्याला भाग आहे. जिंदाबाद. अभय शुक्ला आरोग्य चळवळीचे महाराष्ट्रातलं मोठं नेतृत्व आहे. अभय शुक्लांना मी विनंती करते की तुम्ही पण याचं काही विश्लेषणात्मक काही तुमचं मनोगत हे मांडलं तर. मैं हिंदी में बात करूंगा, जैसा मैं अमरीश भाई से बात करता था. मी हिंदीत बोलतो, मला वाटते सगळ्यांना कळेल. अमरीश भाई के साथ मेरा एक काफ़ी एक रोचक सा संबंध था और सच में ऐसा विश्वास नहीं हो रहा है कि वो हमारे बीच में अब नहीं है. और उनसे मेरी आखिरी बात 21 अप्रैल की सुबह को हुई थी. वो मुझे डॉक्टर के रूप में बीच बीच में फ़ोन करते थे. यद्यपि मैं पुणे में था, वो दिल्ली में थे, लेकिन पता नहीं कि उनको मेरे ऊपर कुछ थोड़ा बहुत कुछ विश्वास था या जो भी कारण था. 21 अप्रैल को सुबह करीब 9:55 का मेरा मोबाइल में उनका आखिरी कॉल है. उन्होंने कॉल किया कि अभय जी, मुझे कुछ खांसी आ रही है, क्या करना चाहिए. मैंने कहा अमरीश भाई आप तुरंत टेस्ट कराइए. मैंने उनका बाकी थोड़ा बहुत हिस्ट्री लिया. मैंने कहा ये तो कोविड हो सकता है. तो उन्होंने बोला नहीं, बहुत दिक्कत है, यहाँ पे तो बड़ी लंबी लाइन है आसपास और टेस्टिंग सेंटर में तो जाने ही सही मुझे कोविड हो जाएगा, मुझे ऐसा डर लग रहा है. मैंने बोला नहीं, आप जो भी कुछ भी करके ना तुरंत टेस्ट कराइए. और फिर मैंने उनको दिल्ली के एक और डॉक्टर के बारे में भी बताया कि आप उनकी मदद लीजिए, लेकिन आप ज़रूर कोविड टेस्ट करा लीजिए. और उस समय भी मुझे लगा कि थोड़ी चिंता हुई कि मतलब कहीं कोविड तो नहीं है. मतलब ऐसे तो कहना मुश्किल था, लेकिन दिल्ली की स्थिति को देखते हुए. लेकिन ये तो कभी सपने में भी नहीं सोचा था कि 2 दिन के अंदर वो कोविड ही निकला. और कोविड होते हुए भी क्योंकि टेस्ट रिपोर्ट नहीं आया था, इसलिए उनको एडमिट नहीं किया गया और उनकी इस तरीके से एक डिनायल ऑफ राइट्स की वजह से उनकी मौत हुई. जो इंसान पूरी ज़िंदगी भर राइट्स के लिए जिसने संघर्ष किया, जैसा बाकी साथियों ने भी बात रखी है, उनकी खुद की जो उनका जाना था वो बड़ा ही दुखद है हम सब के लिए. और जैसे उनकी एक आखिरी याद ये है, उस पहली जो एक कोविड के पीरियड की जो एक याद है वो मार्च के समय की है, पिछले साल. उस समय लॉकडाउन नहीं लगा था, ये लगभग 15 मार्च के आसपास की बात है. उन्होंने मुझे कॉल किया और बोला कि अभय जी, ये हम लोग एक राइट टू एजुकेशन पे एक बड़ा कन्वेंशन करने जा रहे हैं, तो ये ठीक है ना, ये कुछ चल रहा है कोविड वगैरह का, तो क्या ये ठीक रहेगा. मैंने कहा अमरीश जी, उस समय तक लॉकडाउन नहीं लगा था, सरकार ने भी उसको मतलब इस तरीके से डिक्लेयर नहीं किया था. लेकिन मैंने कहा कि ये तो मुझे ठीक नहीं लग रहा है, आप इसको पोस्टपोन कर दीजिए. मैं एक पब्लिक हेल्थ एक प्रोफेशनल के तौर पे आपको बोलूँगा और ऑल्सो एज ए सोशल एक्टिविस्ट कि आप इस रिस्क मत लीजिए. इसमें अभी पता नहीं क्या होगा, ये कितनी बीमारी बढ़ेगी, तब तक तो पता नहीं था क्या सिचुएशन होने वाली है. लेकिन मैंने कहा आप इसका रिस्क मत लीजिए. तो खैर उन्होंने मेरी सलाह ली और मेरे ख्याल से आप में से कई लोगों को पता होगा वो कार्यक्रम पोस्टपोन कर दिया गया और बाद में शायद इस तरह से हुआ भी. लेकिन कुल मिला के अमरीश जी के साथ मेरी जो चर्चा होती थी वह अलग तरीके से होती थी. मैं उनसे राइट टू हेल्थ के बारे में बात करता था, वो मुझसे राइट टू एजुकेशन के बारे में बात करते थे और हम दोनों फिर ये बात करते थे कि दोनों में कितनी समानता है, दोनों कितने महत्वपूर्ण हैं और किसी भी समाज के लिए हेल्थ और एजुकेशन ये कितने मूलभूत और मौलिक अधिकार है और जो कि पब्लिक डोमेन में रहने चाहिए, जिनका प्राइवेटाइजेशन नहीं होना चाहिए, जिनका कमर्शियलाइजेशन नहीं होना चाहिए. और किस तरीके से हम ये दोनों आंदोलन भी एक दूसरे को कैसे मजबूत कर सकते हैं, इसके बारे में भी हम कई बार चर्चा करते थे. और अमरीश जी पक्के मार्क्सिस्ट थे, इसमें मुझे तो कोई कन्फ्यूजन नहीं है. और वो शुरुआत से AISF में थे, वो स्टूडेंट अपने पीरियड से. और लेकिन वो बहुत क्रिएटिव किस्म के मार्क्सिस्ट थे. वैसे दकियानुसी और ब्यूरोक्रेटिक टाइप के और पार्टी से चिपके रहने वाले मार्क्सिस्ट नहीं थे, बल्कि लगातार वो उनके मन में एक उलझन रहती थी कि ये क्या करना, कैसे करना चाहिए. और अक्सर जब भी मिलते थे हम लोग अलग अलग कुछ राष्ट्रीय कार्यक्रमों में मिलते थे. यद्यपि हमारा वैसे कहा जाए तो काम का क्षेत्र थोड़ा अलग था, लेकिन राजनीतिक रूप से हम लोग
जब भी मिलते थे तो मैं उनको अपने बहुत नज़दीक पाता था, और मुझे भी वो शायद, उनको भी शायद लगता था कि हाँ बात करनी चाहिए, क्योंकि उनके दिमाग में हमेशा रहता था कि एक भारतीय संदर्भ में, हिंदुस्तान के संदर्भ में हम लोग मार्क्सिज्म को कैसे ग्राउंड लेवल पे लोगों के बीच में एक अलग तरीके से उसको रीइन्वेंट कर सकते हैं, और उसको एक यहाँ के भारतीय सारे परिप्रेक्ष्य में कैसे उसको हम अलग तरीके से लागू कर सकते हैं। ये लगातार उनकी एक ऊहापोह रहती थी, और मुझे भी हमेशा लगता था कि ये व्यक्ति बहुत ही एक अंदर से एक इतनी ऊर्जा थी उनके अंदर, हमेशा उनसे मिलने के बाद में एक ऊर्जा मिलती थी, और लगता था कि इस इंसान के अंदर कितनी एनर्जी है। लगातार दिन रात वो मतलब अलग अलग प्रयत्नों में लगे रहते थे, और सच में मतलब एक बहुत ही दुख की बात है, बहुत ही दुर्भाग्य की बात है। और मुझे अभी ऐसा लग रहा है कि मैं क्या कुछ कर सकता था उस समय, लेकिन उस समय तो जो मुझे समझ में आया मैंने उनको बताया, लेकिन बाद में लगा कि सच में ये बहुत ही एक दुखद तरीके से हुआ जो कुछ भी। वो हमारे साथी के ऑफिस भी आए थे एक बार काफ़ी साल पहले, और वो उनके दिमाग में हमेशा काफ़ी सारे अलग अलग आइडियाज़ भी चलते रहते थे, और वो हम लोगों से शेयर भी करते रहते थे। और मुझे लगता है कि उनके ये दिमाग में एक चीज़ ज़रूर थी कि एक नए तरीके की राजनीति की ज़रूरत है, एक नए तरीके के प्रोग्रेसिव पॉलिटिक्स की आवश्यकता है हिंदुस्तान में। और जब भी उनसे मुलाकात होती थी इस मुद्दे पे हम लोग बात करते थे कि जो पुरानी जो वामपंथी पार्टियां हैं उनकी तो तमाम सीमाएं हमको पता है जो कुछ भी है, और जो जनसंगठन है वो अपने आप में बहुत महत्वपूर्ण है, और इवन जो कैंपेन्स है राइट टू एजुकेशन, राइट टू हेल्थ, जो भी इनका बहुत महत्व है। लेकिन राजनीति जब तक एक नई राजनीति नहीं खड़ी होगी जो कि लाखों और करोड़ों लोगों तक पहुंचेगी और पूरे राजनीतिक व्यवस्था को बदलने का काम नहीं करेगी, तब तक हमारा जो असली मकसद है वो शायद नहीं पूरा हो पाएगा। और मुझे लगता है कि वो हमारे कॉमरेड थे, हमारे साथी थे, श्रद्धांजलि के साथ साथ हमको उनके जीवन से अगर प्रेरणा लेनी है और उनका जो मकसद था उसे हम सबको आगे बढ़ाना है, तो वो जो नई राजनीति है उसके बारे में हमको सबको प्रयास जारी रखना चाहिए और तेज़ी से करना चाहिए। और इस देश में राइट टू एजुकेशन और राइट टू हेल्थ, ये दो जो अधिकार हैं, ये सच में एकदम एक आदिवासी गांव की जो एक सामान्य एक महिला है, एक ग्रामीण क्षेत्र का जो छोटा एक बच्चा है, उस तक ये दोनों अधिकार कैसे पहुंचेंगे, जो वास्तव में होंगे और सच्चे अधिकार होंगे, सिर्फ कागज वाले अधिकार नहीं होंगे, या सिर्फ कुछ कानून बन गया ऐसे अधिकार नहीं होंगे। ये एक बहुत बड़ी एक लड़ाई है, एक राजनीतिक लड़ाई है, सामाजिक लड़ाई तो है ही। ये लड़ाई हम कैसे ज़्यादा बेहतर तरीके से लड़ सकते हैं, अमरीश भाई से हम लोग प्रेरणा लें और अपने आंदोलनों और संघर्षों को आगे बढ़ाएं। मुझे लगता है ये उनके लिए सबसे अच्छी, उनको याद रखने का सबसे अच्छा तरीका होगा अरविंद भाई, अमरीश भाई को लाइसना। अभयजींनी जे सांगितलं तेच अमरीशजी पण म्हणायचे, ही राजनीतिक लढाई है। ही राजनीतिक लढाई ते स्वतःच्या खांद्यावरती सगळ्यांना सोबत घेऊन लढायचे, आणि आता आम्हाला असं वाटतं की ते गेल्यानंतर अशी फार मोठी जाणीव झाली की आता ही आमची जबाबदारी बनली। त्याच्यामुळे ही जबाबदारी कशी निभवायची आणि त्याच्यासाठी सगळ्यांच्या साथीने निभावणं ही एक मोठं एक कर्तव्य येऊन आलेलं आहे, तर ते आपण निभावूच या असं या क्षणी मी म्हणेन। पद्मा वेळासकर, डॉक्टर पद्मा वेळासकर आहेत का? पद्मा मॅडम? हो आहे। मला अजूनही खरं वाटत नाहीये की आपण ह्या अमरीशजींच्या दुःखद निधनावर शोक सभा घेत आहोत। बातमी पहिल्यांदा ऐकली तेव्हाच पासून आणि ते सारखं ते त्यांच्या आठवणी येतच राहत आहेत, आणि तरी माझा इतका अनुभव नाहीये त्यांच्या बरोबर काम करण्याचा। जे काही थोडाफार मी त्यांना भेटले आणि जे काही थोडंफार मी त्यांच्याशी बोलले, तर त्यांनी इतकी वेगळी छाप अशी सोडली त्यांच्या एकूण कामामुळे। त्याचा कामाचा जो एवढा मोठा व्याप होता, त्यांनी जे नेतृत्व दिलं आरटी फोरमला, शैक्षणिक चळवळीला, आणि त्यांचा बाकीच्या चळवळींमधला जो सहभाग आहे, हे सर्व बघून इतकं क्रियाशील नेतृत्व, इतकं प्रेरणादायी आणि संवेदनशील असं, म्हणजे हे अगदी दुर्मिळ आहे आजच्या काळात की कोणीतरी पुढाकार घ्यावा। काम करणारे म्हणजे आपल्या सर्वांसारखे खूप लोक असतात,
पण जसं हेमांगी पण सुरुवातीला म्हणाली की फार मोठा एज्युकेशन लीडर आणि एक सोशल मुव्हमेंटचा लीडर आपण हरपून बसलो आहोत, आणि हे सत्य स्वीकारायला खूप खूप जड जाते, कठीण जाते. आणि इतक्या क्रूरपणे कोविडमुळे खरं म्हणजे आपल्याला म्हणायला नको, म्हणजे ते आपल्या एकूण संपूर्ण बिघडलेल्या अशा आरोग्य सेवेमुळे, म्हणजे जी आपली पब्लिक हेल्थ सिस्टम असायला हवी तीच खरं तर आज लोकांच्या कामी येत आहे. आणि पब्लिक एज्युकेशन सिस्टमसाठी एवढी चळवळ उभी करणारा, झटणारा असा माणूस पब्लिक हेल्थ सिस्टम नसल्यामुळे आणि त्याच्यावरती ताण पडल्यामुळे आपण त्यांना गमावलं आज. हे खूप खूप वाईट वाटते. ह्याच्यामुळे बोलण्यास पण असे शब्द नाही आहेत. तुम्ही सर्वांनी खूप सांगितलेलं आहे, तुम्ही त्यांना जवळून ओळखलं आहे आणि खूप वेळा आपण, मला थोडस भेटायला मिळालं. मला एवढं भाग्य मला लाभलं नाही की त्यांच्या बरोबर खूप काम केलं किंवा त्यांच्याशी खूप चर्चा केल्या असं, पण जे काही थोडे अनुभव आहेत ते खूपच म्हणजे मोलाचे आहेत माझ्यासाठी आणि माझ्या पर्सनली स्वतःसाठी खूपच प्रेरणादायी आहे. इनफॅक्ट एज्युकेशन आता जे इतकं प्रायव्हेटायझेशन हे कॅप्चर केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पब्लिक एज्युकेशन बद्दल बोलण्यात म्हणजे कोण बोलायलाच तयार होत नाहीये. म्हणजे इट्स अ होल टेक ओव्हर बाय प्रायव्हेट सेक्टर, आणि त्याच्यामध्ये एक माणूस एवढी मोठी चळवळ उभी करतो, त्याला क्रिएट करतो, त्याला एक्सपॅन्ड करतो, त्याला सस्टेन करतो, इतक्या सगळ्या लोकांची, इतक्या सगळ्या इन्स्टिट्यूशन्सना जोडून. हे बघूनच मी थक्क झाले होते आणि म्हटलं की आता एवढ्या जोमाने कोणीतरी आफ्टर सो मेनी इयर्स पोस्ट इंडिपेंडन्स, केव्हा आपल्याला हा युनिव्हर्सलायझेशन ऑफ एलिमेंटरी एज्युकेशन इज इन द कॉन्स्टिट्युशनल डिरेक्टिव्ह मध्ये आहेत, तर इतक्या वर्षांनी अजूनही आपण ते मिळवलेलं नाही आणि ते पब्लिक एज्युकेशन सिस्टम शिवाय आपण कधी मिळवणार पण नाही. त्याच्यासाठी एवढा मोठा लढा देणारा जेव्हा मी बघितला तर खरंच मी थक्क होऊन गेले आणि म्हटलं की आता आपण सर्व जे आपल्याला म्हणजे जितकं काही आपल्याला जमेल आणि जेव्हा ऑपॉर्च्युनिटी मिळेल तेव्हा ह्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आणि सपोर्ट करायचं. पण दुर्दैवाने आपल्या सर्वांच्याच आणि चळवळीच्या की हे आता आपल्याला स्वतःलाच हा भार उचलावा लागणार आहे. त्यांची लिडरशिप आपल्या समोर नाही आहे, नसणार आहे. आणि हेही मला वाटायचं की जो आपण आंबेडकरांचा मोटो म्हणतो, एज्युकेट, ऑर्गनाइज अँड ॲजिटेट, त्यांचं म्हणजे ते ऑर्गनाइज अँड ॲजिटेट ऑन डिफरंट मुव्हमेंट्स मध्ये तर होतेच, पण एज्युकेशनसाठी पण त्यांनी ऑर्गनाइज अँड ॲजिटेट केलं. म्हणजे जे कधी तेव्हा आपल्याला वाटलं नसेल की ह्याची गरज पडेल, ह्याची आवश्यकता भासेल कधी, की एवढी मोठी आपण स्कूल सिस्टम उभारणारच आहोत. गव्हर्नमेंट स्कूल सिस्टम होतीच आणि गव्हर्नमेंटने फंड्स पण ओतले होते, पण तरी पण ती सिस्टम युनिव्हर्सलायझेशन कडे आपल्याला नेऊ शकली नाही आणि त्या सिस्टम वरतीच वार झाला आणि ती सिस्टमच नाहीशी होण्याची वेळ आली. त्या एकदम नाउमेदीच्या अशा काळामध्ये सगळं नेगेटिव्ह आणि हॉस्टाईल असं ऍटमॉस्फिअर होतं, त्याच्यामध्ये हा लढा उभं करणं म्हणजे खरंच आपल्याला, आपण सगळं ते जाणतोच आहोत आणि आपण जी जर त्यांना श्रद्धांजली द्यायची असेल तर जसं सर्व म्हणाल्याप्रमाणे हे काम पुढे नेलं पाहिजे. नवीन जी फळी त्यांनी, मला खात्री आहे की त्यांनी एज्युकेशन लीडर्सची तयार केलीच असेल. आणि ह्या आदरांजलीच्या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छिते की मी म्हणजे त्यांनी सुरू केलेल्या कामाला आणि त्यांच्या आरटीच्या कामाला आणि इतरही कामांना मी स्वतःचा म्हणजे माझा पाठिंबाही असेल आणि माझा सहभागही असेल. आणि आय थिंक वी कॅन प्लेज दॅट वी विल टेक हिज विजन फॉरवर्ड, कारण हे विजन फॉरवर्ड न्यायची आज खूपच गरज आहे. कारण ही चळवळ जर आज वीकन झाली तर तशी होऊ नये. आणि मला आय एम शुअर की वेन ही इज लुकिंग ॲट फ्रॉम अबव ही नोज दॅट ही वीकन नाही झाली पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून त्यांना ही खरंच हीच आदरांजली राहील आपली की आपण सगळ्यांनी मिळून त्यांचं काम पुढे न्यावं. आणि जसं आत्ताचे वक्ते म्हणाले की पब्लिक एज्युकेशन सिस्टमचं सुद्धा आणि पब्लिक हेल्थ सिस्टमचं सुद्धा, पब्लिक हेल्थ अँड पब्लिक एज्युकेशन बोथ हॅव टू बी फॉट फॉर.
आणि आय थिंक वी शुड ऑल प्लेज आवर सपोर्ट टू दॅट अँड दॅट विल बी द ग्रेटेस्ट हॉमेज दॅट वी कॅन पे टू अमरीशजी. थँक्यू. हाच धागा पुढे नेण्यासाठी मी अमित नारकरला सांगते. अमित नारकर. अमित. हा, नमस्कार. अंबरीश भाईंना आदरांजली व्हावी लागेल आणि या अशा काळामध्ये असं खरंच वाटलं नव्हतं. आणि 23 तारखेला सकाळी हेमांगीचा व्हॉट्सअपवरती मेसेज आला, अंबरीश भाई कोविडमुळे गेले. अंबरीश भाई गेले असं असतं तर गोष्ट वेगळी होती, पण कोविडमुळे गेले हे जास्त धक्कादायक होतं. आणि मग त्याच्यावरती जी सगळी माहिती नंतरच्या काळामध्ये आली त्याचा उहापोहा आपण सगळ्यांनी केलाय. आणि अनेक वक्ते ज्या पद्धतीने म्हणाले, या देशामधली सार्वजनिक व्यवस्था सर्वसामान्यांच्या, कष्टकऱ्यांच्या आणि गरिबांच्या हितासाठी राबवली पाहिजे, अशा मताचा आग्रह धरणारा आणि त्याच्यासाठी काम करणारा माणूस हा त्या सार्वजनिक व्यवस्थेच्या अपयशापोटीच आपल्यातून हिरावून घेतला गेला. हे त्यातलं वास्तव आहे. आणि हे खरं धक्कादायक आहे, हे चीड आणणारं आहे. आणि त्याच्याबद्दल मला असं वाटतं की अंबरीश भाईंनी आयुष्यभर ज्या स्वप्नासाठी काम केलं, त्या स्वप्नासाठी काम करत राहणं ही त्यांना खरी आदरांजली ठरेल. काही वैयक्तिक पातळीवरती म्हणजे एक चळवळीमधला ज्येष्ठ मार्गदर्शक, सहकारी, चळवळीमधला नेता, ह्याच्या पलीकडे जाऊन अंबरीश भाई एक व्यक्ती म्हणून किती साधे होते, आपुलकीने लोकांशी वागायचे, याचे अनेक दाखले जे लोक अंबरीश भाईंबरोबर ज्यांनी अनेक वर्ष काम केले ते देतील. मला स्वतःला त्याचा अनुभव बऱ्याचदा आला. म्हणजे नॅशनल सेंटर फॉर ऍडव्होकसी स्टडीज या संस्थेचा जेव्हा मी एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर म्हणून 2015 मध्ये मी जबाबदारी अंगावर घेतली, तेव्हा शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काही योग्य पद्धतीने एनकॅसनी काम केलं पाहिजे या हेतूने काही परिसंवाद आयोजित करायचा विचार करत होतो. तेव्हा अर्थातच अंबरीश भाईंना त्याच्या आधी काही कार्यक्रमांमध्ये बघितलं होतं, त्यांची भाषणं ऐकली होती, पण प्रत्यक्ष बोलण्याचा आणि भेटण्याचा योग आला नव्हता. पण जेव्हा मी एनकॅसच्या वतीने असे काही कार्यक्रम घ्यायचा विचार करत होतो तेव्हा साहजिकच अंबरीश भाईंना फोन केला आणि दिल्लीमध्ये काही कामानिमित्त जाणार होतो. तर ते म्हणाले की आप जब आएंगे दिल्ली तो जरूर आइएगा, मैं CSD में मेरा ऑफिस है तो वहां पे हम लोग जरूर मिलेंगे. मला आणखीन काही लोकांना भेटायचं होतं ते मी त्यांना सांगितलं. त्यांनी अगदी म्हणजे माझी आणि त्यांची प्रत्यक्ष काही ओळख नसतानाही काउन्सिल फॉर सोशल डेव्हलपमेंट मधला त्यांचा जो सेमिनार हॉल कॉन्फरन्स रूम जी आहे ती त्यांनी वरच्या लोकांची बोलून खास मला काही लोकांशी बोलायचं आहे म्हणून दुपारी 2 तास रिझर्व्ह करून ठेवली होती. ती पहिली भेट अंबरीश भाईंची ही पहिली भेट कधीच वाटली नाही. इतक्या मोकळेपणाने त्यांनी अनेक विषयांवरती चर्चा केली. एनकॅस म्हणून शिक्षणाच्या बाबतीमध्ये आम्ही काय करू शकू ह्याच्याबद्दल त्यांची मतं त्यांनी सांगितली. आणि एवढंच नाही तर जो परिसंवाद घ्यायचं माझ्या मनात होतं त्या परिसंवादासाठी कोण वक्ते बोलवता येतील त्याच्याबद्दलचीही चर्चा त्यांनी केली, नावं सुचवली. आणि केवळ नावं सुचवून थांबले नाहीत तर त्यातल्या काही लोकांना त्यांनी माझ्यासमोर प्रत्यक्ष फोनही केले. म्हणजे पहिल्याच भेटीमध्ये इतक्या आपुलकीनी वागणारा माणूस आणि तो सुद्धा इतक्या ज्येष्ठ पातळीवरचा माणूस, अशी त्यांची ती प्रतिमा ही पहिल्या भेटीपासूनच माझ्या मनात कोरली गेली. त्यानंतर कुठलेही छोटे मोठे कार्यक्रम आम्ही एनकॅसच्या वतीने दिल्लीमध्ये घेत असू तेव्हा तो शिक्षणाशी संबंधित असो अथवा नसो, अंबरीश भाई त्या कार्यक्रमाला जरूर यायचे, त्याच्यामध्ये स्वतःच्या विचारांचं योगदान द्यायचे. याचं कारण असं की ज्या पद्धतीने अभय शुक्ला म्हणाले त्या पद्धतीने शिक्षणाच्या हक्कासाठीच्या चळवळीचं नेतृत्व करणारे अंबरीश भाई यांना ही पुरेपूर जाणीव होती की शिक्षणाचा हक्क हा एकूणच व्यापक राजकीय हक्कांच्या चळवळीमधला एक भाग आहे. आणि त्यामुळं आपण जेव्हा शिक्षणाच्या हक्काची चळवळ उभारतो आहोत त्यावेळेला आपल्याला व्यापक राजकीय हक्कांबद्दलही लोकांच्या, विशेषतः वंचित समूहांच्या राजकीय हक्कांबद्दल बोलणाऱ्या चळवळींशी या शिक्षण हक्काच्या चळवळीचं नातं हे जैव पद्धतीने जोडलेलं असलं पाहिजे. आणि त्याच भावनेतून ते काम करत होते. त्याच भावनेतून नॅशनल राईट टू एज्युकेशन फोरमचं काम त्यांनी उभं केलं होतं. प्रत्येक राज्यामध्ये एज्युकेशन RT फोरमचं काम उभं राहावं यासाठी ते प्रयत्नशील होते. महाराष्ट्रामध्ये असा काही प्रयत्न सुरू होता तेव्हा ते वारंवार महाराष्ट्रामध्ये यायचे
आणि त्यांनी खास करून महाराष्ट्रामधलं आरटी फोरम, एनकॅस सारखी संस्था यांनी एकत्र काम करण्याची किती गरज आहे हे वारंवार आम्हाला पटवून सांगायचा प्रयत्न केला होता. त्या दृष्टीने आम्ही काही प्रयत्न करत होतो, त्याला ते पाठिंबाही देत होते, वेळोवेळी मार्गदर्शन करत होते. मला असं वाटतं की आजच्या घडीला अंबरीशभाईंचं नसणं हे आपल्याला विशेषत्वाने जाणवणार आहे. याचं कारण असं की अंबरीशभाईंची जी एकूण समज शिक्षण क्षेत्राबद्दलची होती आणि सार्वजनिक शिक्षण व्यवस्था ही या देशातल्या गरिबांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. या देशातल्या गरिबांना राज्यघटनेने दाखवलेली स्वप्न जर प्रत्यक्षात आणायची असतील तर सार्वजनिक व्यवस्था सुदृढ करणं, त्या अधिकाधिक लोकाभिमुख करणं, त्या अधिकाधिक पारदर्शी करणं आणि त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग वाढवणं हे आवश्यक आहे. आणि त्यासाठी या सार्वजनिक व्यवस्थांचं जे अतिव केंद्रीकरण त्यातल्या निर्णय प्रक्रियांचं होत आहे, त्याचं जे अतिव ज्याला व्यापारीकरण, बाजारीकरण म्हणता येईल असं जे होत आहे, आणि या सगळ्याच्या बरोबरीने एकूणच आपल्या देशातल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय परिवेशाला जो एक धर्मांधतेचा मुलामा गेली काही वर्ष अत्यंत आग्रहाने चढवला जातोय, त्या सगळ्याच्या विरोधामध्ये ठामपणाने भूमिका घ्यावी लागेल. याचं एक अत्यंत चांगलं भान अंबरीशभाईंना होतं आणि त्यामुळंच सार्वजनिक धोरणांबद्दलची चर्चा करत असताना विशेषतः शिक्षण हा त्यांच्या महत्वाचा विषय असल्यामुळं शिक्षणाचं जे काही नवीन धोरण तयार होत होतं त्या धोरणावरती विचार करत असताना, मांडणी करत असताना त्यांनी हे 3 धोके अत्यंत स्पष्टपणाने मांडलेले होते: सेंट्रलायझेशन, कमर्शियलायझेशन आणि कम्युनलायझेशन. तर ह्या सगळ्या गोष्टींचा प्रादुर्भाव या आपल्या सर्व प्रकारच्या सार्वजनिक व्यवस्थांमध्ये वाढत असताना अंबरीशभाईंसारखा एक अत्यंत खंदा कार्यकर्ता, खंदा लढवय्या आपल्यातून जाणं ही चळवळीची फार मोठी हानी आहे. व्यक्तिगत पातळीवरती सुद्धा एक चांगला मित्र गमावल्याचं दुःख आहे. एक चांगला मित्र ज्याच्याकडून मार्गदर्शन घेता येऊ शकत होतं, मोकळेपणाने बोलता येऊ शकत होतं, आपले विचार सांगता येऊ शकत होते, सुधारणा आपल्यामध्ये घडवून आणण्यासाठी त्या माणसाकडनं काही आपल्याला समजेल अशी अपेक्षा ठेवता येत होती. असा एक माणूस गमावल्याचं दुःख तर निश्चितपणाने आहेच. पण मला असं वाटतं की अंबरीशभाईंनी जे काम शिक्षण हक्क मंचाच्या माध्यमातून केलं आणि ज्याचा आग्रह त्यांनी सातत्याने वेगळ्या वेगळ्या व्यासपीठांवरून धरला, त्याच्यामध्ये आपल्याला जर व्यवस्थेमध्ये परिवर्तन घडवायचं असेल तर आपल्याला व्यवस्थेच्या बाहेर राहून याच्याबद्दलचं काम करता येत नाही. आपल्याला त्या व्यवस्थेच्या अंतर्गत नवीन व्यवस्थेची बीजं रोवावी लागतात आणि त्यामुळं सध्याच्या व्यवस्थेमध्ये जो अवकाश आपल्याला मिळालेला आहे, जो अवकाश हा या देशातल्या जनतेने अथक संघर्षानंतर प्राप्त करून घेतलेला आहे, त्या अवकाशाचा पुरेपूर वापर करत हा अवकाश अधिकाधिक विस्तारत नेणं आणि व्यवस्था अधिकाधिक लोकाभिमुख करत नेणं, व्यवस्थेमध्ये परिवर्तन घडवून आणणं, अशा पद्धतीचं एक त्यांचं कामाचं स्वरूप होतं. आणि म्हणूनच शिक्षणाच्या व्यवस्थेमध्ये चाललेल्या अनेक वाईट गोष्टींना विरोध करत असताना, अगदी रस्त्यावरती उतरून ठामपणाने विरोध करत असताना, ती व्यवस्था चालवणाऱ्या लोकांच्या बरोबरही सातत्याने संवाद ठेवणं आणि त्या लोकांबरोबरच्या संवाद प्रक्रियेमधून व्यवस्थेमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील राहणं, अशा पद्धतीचा त्यांचा एक दृष्टिकोन होता. आजच्या काळामध्ये ज्याला जगण्याच्या सगळ्या विधायक शक्यता संपल्या आहेत की काय असं वाटण्याच्या आजच्या काळामध्ये अशा पद्धतीने एक ज्याला आशावाद जागता ठेवून काम करणारं व्यक्तिमत्व म्हणतात, असे अंबरीशभाई होते. मला असं वाटतं की तो आशावाद आपल्यामध्ये आपण जिवंत ठेवला पाहिजे. त्यांनी ज्या धडाडीने आयुष्यभर काम केलं त्या धडाडीने आपणही काम करत राहणं ही त्यांना आदरांजली ठरेल. एक अत्यंत ज्याला वॉर्म पर्सनॅलिटी म्हणतात अशी पर्सनॅलिटी आपल्यातून गेली आहे, त्याच्याबद्दल खरंच मनातून दुःख आहे. त्यांना मनापासून आदरांजली. आपण सगळे अत्यंत जोमाने इथनं पुढच्या काळामध्ये काम करूया असा विश्वास व्यक्त करतो आणि मी थांबतो. किशोर आहेस का? हो हेमांगी, आवाज येतोय माझा? हो येतोय. आपण आत्ता जी ही आदरांजली सभा घेतोय आणि आता अनेकांनी बोलल्याप्रमाणे अंबरीश राय यांच्यासाठी ही सभा घ्यावी लागणं हे सगळ्यांसाठी शॉकिंग आहे खूप. आणि ती बातमी आल्यापासूनच संपूर्ण देशामध्ये म्हणजे इतर राज्यांमधून सुद्धा अनेक मित्रमंडळींसोबत जो संपर्क झालाय, सगळ्यांनाच एक मोठं नेतृत्व आपल्यातून गेलं आणि ते देखील अशा काय म्हणत की ऍक्सेस टू द राईट टू हेल्थच्या कारणासाठी जावं लागेल. मगाशी डॉक्टर अभय शुक्लांनी पण त्याचा उल्लेख केला. जावं लागणं हे फारच धक्कादायक वाटतंय.
माझं अंबरीश रायांसोबतची इंटरॅक्शन जी आहे ती पर्सनल इंटरॅक्शन फार नव्हती, आणि काही कार्यक्रमांमध्ये त्यांना भेटलोय, दिल्लीमध्ये आरटी फोरमच्या कार्यक्रमात आणि महाराष्ट्रामध्ये पण. आणि तेव्हा त्यांचं बोलणं ऐकलंय किंवा त्यांच्यासोबत ज्या चर्चा झालेल्या आहेत त्या चर्चा नेहमीच खूप एनकरेजिंग अशा आणि एनलाइटनिंग अशा दोन्ही प्रकारच्या चर्चा आहेत. आणि ज्या व्यक्तीने देशभराचा एक मोठा लँडस्केप बघून परिस्थितीमधलं वैविध्य बघून त्यानुसार कसं आपण कायद्याच्या बाजूने, हक्काच्या बाजूने, अधिकाराच्या बाजूने रिस्पॉन्ड करू शकतो याच्यासाठी आयुष्यभर काम केलंय ते त्यांच्या बोलण्यातून सतत जाणवायचं. आणि मी अगदी अनेक वर्षांपूर्वी ऑलमोस्ट आरटी आल्यानंतर लगेचच जेव्हा भेटलो होतो आणि मी तसं या क्षेत्रातला नौखा म्हणून त्याला भेटलो होतो, ते नवख्या माणसाला ते नौखेपण जाणवून न देणं, ऍट द सेम टाइम खूप महत्वाच्या गोष्टी सहज बोलण्यातून पण सांगणं, हे एक वैशिष्ट्य मला जाणवलं. पण मला त्याहून महत्वाचं आत्ता जे म्हणायचं आहे, अदर दॅन हिज फॉन्ड मेमरी विथ एव्हरीवन, ते असं की ज्या आरटी फोरमची निर्मिती आणि संचलन त्यांनी इतकी वर्ष केलेलं आहे, त्या आरटी फोरमचा अजेंडा म्हणून आता तातडीने करण्याजोग्या काही गोष्टी आपण डिस्कस कराव्यात असंही मला वाटत होतं. आणि म्हणून मला 1-2 सूचना त्यासाठी करायच्या होत्या. तर ते आता बोललं तर चालणार आहे का हेमांगी, की नंतर बोलायचं? नाही, बोल ना, काय प्रॉब्लेम. ओके. सो अलीकडे म्हणजे आपल्यापैकी अनेकांनी पाहिलं असेल, ऐकलं असेल, केंद्र सरकारने आरटीच्या इम्प्लिमेंटेशनसाठी एनईपीच्या इम्प्लिमेंटेशनसाठी, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या इम्प्लिमेंटेशनसाठी एक डॉक्युमेंट तयार केलंय. एक भलं मोठं डॉक्युमेंट आहे, सार्थक नावाने त्यांनी ते केलेलं आहे. आणि या सरकारची ती एक पद्धत राहिलेली आहे की कोणत्या ना कोणत्या गोष्टींची काहीतरी एक अॅक्रोनिम्स बनवत राहायची. स्टुडंट्स अँड टीचर्स होलिस्टिक ॲडव्हान्समेंट थ्रू क्वालिटी एज्युकेशन असं म्हणून त्यांनी सार्थक हे त्याचं अॅक्रोनिम तयार केलेलं आहे. आणि त्या सार्थक ते जे 275 पानी डॉक्युमेंट आहे, 276 पानी, त्यामध्ये त्यांनी फार 2-4 गोष्टी आपल्या आत्ताच्या चर्चेच्या दृष्टीने महत्वाच्या त्या अशा की आरटी मध्ये अमेंडमेंट करायला लागणं ही एनईपीच्या इम्प्लिमेंटेशनची प्री कंडिशन आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे द इम्प्लिमेंटेशन प्लॅन ऑफ एनईपी वुड सर्टनली रिक्वायर अमेंडमेंट्स इन सर्टन सेक्शन्स ऑफ द आरटी ऍक्ट 2009 असं क्लिअरली सांगितलेलं आहे. आणि कोणकोणत्या सेक्शन्स मध्ये अमेंडमेंट करायचे आहेत ते पण त्यांनी लिहिलेलं आहे. आणि त्यासाठी कमिटी फॉर्म करून आत्ता या वर्षीपासूनच काम सुरू करावं असं म्हटलंय. कदाचित ते काम सुरू झालेलं देखील असेल मंत्रालयाच्या पातळीवरती. म्हणजे सेक्शन 2 जिथे शाळांची व्याख्या दिलेली आहे तिथं अल्टरनेटिव्ह मॉडेल्स ऑफ स्कूल्स आणावीत. नंतर सेक्शन 23 जिथे शिक्षकांच्या क्वालिफिकेशनची चर्चा आहे तिथे शिक्षकांना आता ECCEचं पण काम द्यायचं आहे. त्या दृष्टीने म्हणजे अंगणवाड्यांमध्ये जे शिकवलं जातं त्याचं काम, त्या दृष्टीने क्वालिफिकेशन्स मध्ये बदल करावेत. प्युपिल टीचर रेशो बदलावा. SMCच्या ऐवजी आता स्कूल कॉम्प्लेक्स मॅनेजमेंट कमिटी आणावी. असे अनेक मुद्दे त्यामध्ये आणलेले आहेत. एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे 3री, 5वी आणि 8वीच्या लेवलला एक्झिट देऊन त्यांनी काय म्हटलंय, द स्कूल्स टू बी मोर लेस रिस्ट्रिक्टिव्ह एनेबलिंग ओपन स्कूल कोर्सेस म्हणून. म्हणजे आता जे काय 8वीपर्यंत सक्तीचं शाळेतलं शिक्षण आपण म्हणतोय त्याला कमी रिस्ट्रिक्टिव्ह करावं. आता त्याला रिस्ट्रिक्टिव्ह म्हणणं हे इटसेल्फ इज अ बिग प्रॉब्लेम. पण ते करून 3री, 5वी आणि 8वीला एक्झिट द्यावं मुलांना आणि त्यांना ओपन स्कूलिंग मधनं स्कूलिंग करून द्यावं. अशा सर्व प्रकारच्या अमेंडमेंट्स आरटी मध्ये पुढच्या 1.5 वर्षामध्ये करायच्या आहेत असं या डॉक्युमेंटमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे, जे एनईपीच्या इम्प्लिमेंटेशनचं डॉक्युमेंट आहे. आणि मला वाटतं देश आरटी फोरम आणि अशा सर्व संस्थांनी याच्या विरुद्ध खूप जोरात आत्ता आवाज उठवण्याची गरज आहे. कारण आता होणार असं आहे की सध्या एकमेव चर्चा जी सुरू आहे आणि ते योग्यही एका अर्थाने की ती सगळी कोविड आणि त्या मध्ये होणारे देशाच्या हालाची चर्चा सध्या सुरू आहे. आणि त्यामुळं यामध्ये काही अमेंडमेंट झाल्या तर कळणार देखील नाही अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. आणि ज्या पद्धतीच्या अमेंडमेंटची चर्चा या डॉक्युमेंटमध्ये केली ते सर्वांनी जरूर पाहाव्यात. इट इज ऑलमोस्ट लाईक सेइंग दॅट वी हॅव अन ऍक्ट कॉल्ड एज राईट टू एज्युकेशन ऍक्ट विच डज नॉट एन्श्युअर एनी राईट, असं थोडक्यात ते होणार आहे. म्हणजे मगाशी सीमंतिनीच्या बोलण्यात आलंच होतं की आहे तोच कायदा आता मुळात किती डायल्युटेड आहे आणि आता त्याच्यामध्ये आणखीन भरपूर पाणी ओतण्याचं काम या नवीन एनईपीच्या इम्प्लिमेंटेशनच्या माध्यमातून होऊ घातलेलं आहे.
त्याकडे मी सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छितो. आणि देर शुड बी सम ऍक्शन प्लॅन टू रिस्पॉन्ड टू दॅट, की सार्थकनी हे जे सुरू करायचं ठरवलेलं आहे ते सुरू करतानाच त्याच्यामध्ये काही अडथळे निर्माण करणं, काही चर्चेची स्पेस निर्माण किशोर करणं भाऊ, हे करायला हवं आपण. हा किशोर भाऊ, आपण नक्की त्याची नोंद घेऊ आणि आपण ते आरटी फोरमच्या वतीने, महाराष्ट्राच्या वतीने आपण सर्व देश पातळीवरती आरटी फोरमला आपण हे करू, विनंती करू. ओके, थँक्यू. तेच मला सुचवायचं होतं आता एक प्रोग्राम. हो हो हो. येस, थँक्यू. किशोरचा मुद्दा बरोबर आहे. म्हणजे अमरीश रायांची स्मृती सभा आहे, पण अमरीश रायांनी ज्या उद्देशासाठी आणि ज्या कामासाठी ते भांडत होते, तर त्या कामाच्या बद्दल पण आपल्याला बोलणं खूपच गरजेचं आहे. त्याच्याशिवाय काय म्हणजे ह्या स्मृती सभेला पण काही तसा अर्थ राहणार नाही. मंदार शिंदेने पण एकदा एक ईमेल प्रसृत केलेली होती आणि त्याच्यावरती आमचं बोलणं झालं होतं की आपण ह्याच्यावरती एक जरा व्यापक चर्चा घेऊया ह्याच सार्थक मुद्द्यावरती. आणि मग त्यानंतर मी जरा थोडंसं राष्ट्रीय स्तरावर माहिती घेण्याचा प्रयत्न करत होते की सार्थकच्या इम्प्लिमेंटेशनकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे. ते आता सध्या बासनात गुंडाळून ठेवलंय का ते अजूनही आहे, जिवंत ते भूत आहे. तर त्याची माहिती पुन्हा या कोविडमुळे मला काही मिळू शकली नाही, कारण इतका हाहाकार माजलाय दिल्लीमध्ये, त्याच्यामुळे कोणी त्या मनस्थितीतच नाही एकूण एज्युकेशनकडे पाहण्याच्या. त्यामुळे तो मुद्दा जरा थोडासा काही काळापुरता थंड बसत्यात गेला. पण आपण या मुद्द्यावरती नक्की चर्चा करूया. आणि ज्या आरटीई बद्दल आपण बोलतो, राईट टू एज्युकेशन बद्दल बोलतो आहोत, तर तो शिक्षण म्हणजे त्याचा जो गाभा आहे, त्याचा जो आत्मा आहे, तर त्या आत्म्यालाच कुठेतरी छेद देण्याचा प्रयत्न ह्या सार्थकच्या डॉक्युमेंट मधनं होताना दिसतोय. तर त्याच्याबद्दल नक्की बोललंच पाहिजे, तर ते आपण बोलूच या, म्हणजे काही प्रश्नच नाही त्याच्याबद्दल. फक्त मला असं वाटलं की हा आरटीई हा राष्ट्रीय स्तरावरचा कायदा असल्यामुळे तिकडची लोकांपैकी जर कोणी आपल्याला आणखी आपल्या चर्चेमध्ये असेल तर त्याला जरा काहीतरी आणखीन दिशा आणि मार्गदर्शन मिळेल. हो हो, जरूर जरूर. म्हणून मी जरा त्याची वाट बघते की तिथलं जरा थोडंसं कमी झालं की मग. माझ्या माहितीनुसार मंत्रालयातली अनेक कन्सल्टंट मंडळी जी आहेत ते ऑलरेडी त्याचे ड्राफ्ट तयार करण्याचं काम करत आहेत. म्हणजे ती मंडळी त्याच्यात गुंतलेली आहे. सो इट इज नॉट की ते कुठं थंड बसण्यात गेलेलं आहे. म्हणजे लोक आता चर्चा नसतील करत आणि ते शक्य आहे, मात्र त्याचं बॅकग्राऊंडला प्रिपरेशन खूप सुरू आहे सरकारच्या वतीने. ओके, ठीक आहे ठीक आहे. आणि हेमांगताई, आपल्याला लवकर त्याला काय करावं लागेल, आपण नॅशनल आरटीआय फोरमच्या वतीने सुद्धा आपण लगेच त्याच्यावरती प्रकाश टाकू लगेच. ठीक आहे. मी मोहनला विनंती करते. मोहन आहे? होय आहे. हा मोहन. बरं, माझा आवाज येतो ना? नाही, खरं अमरीश रायजींच्या संदर्भामध्ये जर बोलायचं झालं तर मला असं वाटतं की त्यांनी कमी वयामध्ये जे काही केलं आहे ते प्रचंड प्रचंड आहे. आणि मला असं वाटतं की त्या दिवशी 30 एप्रिलला अमरीश भाईंच्या निधनानंतर राष्ट्रीय स्तरावरची एक शोकसभा झाली. आणि त्यावेळेला मला आणखी लक्षात आलं की राष्ट्रीय स्तरावरची त्यांचा मित्रपरिवार तर प्रचंडच आहे, जो एका अर्थाने व्यक्तिगत नात्याने आणि त्याचबरोबर प्रश्नांच्या नात्याने खूप जोडला गेलेला होता. पण त्याच वेळेला असंही होतं की बरेचसे आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी त्या शोकसभेला होते. आणि त्यामुळे एका अर्थाने राष्ट्रीय स्तरावरती ज्यावेळेला आपण भारतीय राज्यघटनेमधला जो शिक्षणाचा हक्क जो म्हणतोय, पण त्याचबरोबर मला असं वाटतं की आंतरराष्ट्रीय स्तरावरती शिक्षण ही मूलभूत बाब आहे, या चळवळीचं प्रतीक असणारे अमरीश रायजी होते. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी एकूणच त्यांच्या कर्तृत्वाचा विचार करता एका कमी वयामध्ये इतकं मोठं काम केलंय आणि मोठी जी जाण आपल्याला जी दिली ती मला असं वाटतं या निमित्ताने मला खास करून जाणवली. खरं बाहेरची परिस्थिती अतिशय बेकार आहे आणि या क्षेत्रामधले सुद्धा अतिशय मोठे मोठे स्टॉलवर्ड्स, मोठे मोठे टॉवरिंग पर्सनॅलिटी एका अर्थाने आपण गमावतोय. आणि त्यामध्ये विशेषतः अमरीश रायजींच्या संदर्भामध्ये जर आपण बोलतो आहोत तर त्यावेळेला माझा स्वतःचा अनुभव सुद्धा जो आहे तो आरटीई फोरम महाराष्ट्राच्या निमित्ताने त्यांच्यासोबत बराचसा आला. आणि मी बऱ्याचशा गोष्टीमुळे जे प्रभावित झालोय त्यामध्ये एक जो भाग तो निश्चितच आहे की त्यांची जी एकूणच जी लढाई जी होती की धोरणात्मक मुद्द्यांवरती होती. आणि धोरणात्मक मुद्द्यांवरती यांची जी समज जी होती एकूणच सर्वसमावेशक अशी समज होती. आणि त्याच वेळेला म्हणजे एक शिक्षणाच्या संदर्भामध्ये त्यातलं गहरेपण आणि त्याचबरोबर व्यापक जी भूमिका जी आहे ती एकूणच इथल्या जमीन, जंगल, पाणी, लोक याच्या संदर्भामध्ये जे एकूण लोकांचे अधिकार आहेत आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीच्या ज्या राजकीय प्रक्रिया ज्या आहेत की ज्याच्यामध्ये केंद्रीकरण आहे, ज्याच्यामध्ये भ्रष्टपणा जो आहे, या संदर्भामधली सुद्धा एक भूमिका होती. दुसरा जो एक मला त्यांच्या संदर्भामध्ये जो एक महत्त्वाचा भाग जो वाटला तो असा
की सातत्याने स्वतः तर ते एक निश्चितपणाने एक चांगले प्रवक्ते होते, चांगले कर्तृत्ववान असे नेते होते, पण मला असं वाटलं की विशेषतः RTI फोरम महाराष्ट्राच्या जडणघडणमध्ये त्यांचे जे योगदान जर पाहिलं तर मला जी त्यांची एक जी महत्वाची जी ताकद वाटली ती आपल्यासारख्या लोकांना सातत्याने उभं करत राहणं. कारण हे काम करत असताना सुद्धा मला असं वाटतं म्हणजे RTI फोरम महाराष्ट्राचं काम करत असणाऱ्या नेतृत्वाच्या मंडळीमध्ये सुद्धा काही वेळेला प्रश्न पडतात, काही वेळेला ताण येतो, आणि अशा वेळेला मला त्या वेळेला जे दिसलं की अमरीश भाई अतिशय सकारात्मक पद्धतीने त्या कार्यकर्त्या मंडळींना जोडत होते. आणि म्हणून मला असं वाटतं की एका अर्थाने ज्यावेळेला आपण म्हणतो की राष्ट्रीय स्तरावरचं त्यांनी फोरम बनवलाच, पण त्याचबरोबर ज्यावेळेला आपण 20 राज्यामध्ये अशा पद्धतीचा त्यांनी जो रोल जो केला तो अतिशय मोलाचा राहिलेला आहे. आणि हे करत असताना जसं एका अर्थाने बऱ्याचशा वेळेला काय होतं की असे जे फोरम होतात त्यामध्ये काही विशिष्ट पद्धतीचे लोक असतात. म्हणजे विशेषतः काही वेळेला असं दिसतं की काही जनसंघटनांचे संस्थांचेच कार्यकर्ते असतात, पण एक जी मला जी जाण त्यांची जी दिसली ती वेगळ्या अकॅडमिशियन्सना जोडणं, वेगळ्या धोरणकर्त्या अशा अधिकाऱ्यांना जोडणं, काही जे स्पेशलिस्ट आहेत त्यांना जोडणं, काही ज्या सपोर्टर ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांना जोडणं. मग यांच्यामध्ये ते जोडत त्यांच्यासाठी एक ॲक्टिव्ह स्पेस जी तयार करण्याची जी त्यांची जी वृत्ती जी मला जी जाणवली ती अतिशय मोलाची अशी होती. आणि मला असं वाटतं की लोकांना कनेक्ट करणं आणि त्यांना ॲक्टिव्ह स्पेस देणं, त्याच्यासाठी स्वतःचा एक पेशन्स राहणं आणि त्याच्यासाठी त्याच्या मागे जे राहणं तो भाग अतिशय मला मोलाचा वाटला. याशिवाय मी हे पण पाहिलं, कारण RTI फोरम महाराष्ट्राच्या वतीने आपण महाराष्ट्र शासनाबरोबर डायलॉग करण्याचं वेगवेगळ्या घटना मी पाहिल्यात. आणि अशा वेळेला मला पाहिलं की इव्हन धोरणकर्त्या अधिकाऱ्यांसोबत किंवा मंत्र्यांसोबत बोलत असताना ते नक्कीच आग्रही राहिले, पण ते संवादी होते. आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीच्या ताकदीमधून त्यांनी जे काही घडवलं, म्हणजे एक मला असं वाटतं की कारण आपण बरीचशी मंडळी इथे ही आहेत, संस्था चालवणारे आहेत, संघटना चालवणारी आहेत किंवा इतर इन्स्टिट्यूटमध्ये काम करणारी पण मंडळी आहेत, हे सोपं नसतं काम. आणि अशा वेळेला राष्ट्रीय स्तरावरचं एक मंच तयार करणं, ज्याचा आंतरराष्ट्रीय संवाद करणं, त्याचबरोबर राज्यस्तरावरच्या वेगळ्या मंच क्रिएट करणं आणि याच्यासाठी एक आधार बनून राहणं अतिशय मोलाचं असं काम त्या अमरीश राय भाईंनी केलेलं आहे. आणि त्यामुळे मला जे 2 गोष्टी त्यांची जी वाटल्या बाबी, ज्या एक जी स्वतःची जी एक वैचारिक प्रगल्भता, आणि ती वैचारिक प्रगल्भता जशी एका राजकीय जाणीवेतून होती, त्याचबरोबर मी असं शिक्षणाच्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये पाहत होतो त्यावेळेला मला जे मोठेपण त्यांचं जे वाटलं, त्यावेळेला शिक्षणाचा मुद्दा हा वेगवेगळ्या जनसमुदायाच्या दृष्टीने कसा वेगळा असू शकतो, म्हणजे दलित जनसमूहाच्या दृष्टीने कसा असू शकतो, भटके विमुक्त जनसमूहाच्या दृष्टीने कसा असू शकतो, असं जसा एक जनसमूहाचा त्याचबरोबर वेगळ्या स्थलांतरितांचा कसा वेगळा असू शकतो, त्याच्यानंतर अल्पभूधारकांचा कसा असू शकतो, हे जे कनेक्ट करणं. त्याचबरोबर आणखी एक जो भाग जो मला जो खास करून जो जाणवला तो असा की उदाहरणार्थ काय की विशेषतः क्षमता असणारी जी मुलं आहेत तर त्यांच्या संदर्भामध्ये आपण कसं पाहिलं पाहिजे, वेगवेगळ्या ज्या भाषांच्या संदर्भामध्ये आपण कसं पाहिलं पाहिजे, तर हे जे डिटेलिंग जे होतं त्या विषयाच्या संदर्भामध्ये तर तो एक अतिशय भाग मला मोलाचा वाटला. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये जसं वेगवेगळ्या मंडळींनी जे मांडलंय, सहजपणाने आणि संवादीपणाने आणि साधेपणाने राहणं. म्हणजे मला याही घटना आठवत आहेत की ते आलेत महाराष्ट्रामध्ये दौऱ्यावर आलेत, परंतु प्रवासाचं काय करायचं, राहण्याची व्यवस्था काय करायचं, अशा बेसिक गोष्टींमध्ये काही वेळेला अडचणी यायच्या. पण याच्यामध्ये कधी म्हणजे असं एक नाखुश झालेत असं काही मला कधी जाणवलं नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही जे ज्या पद्धतीचे चळवळीच्या भूमिकेतून हा जो मंच बांधण्याचं जे त्यांनी जे योगदान केलं आहे आणि त्यांनी जो विश्वास दिला आहे, म्हणजे विश्वास असा की काही मंडळी काम करतात परंतु पैसा आला तरच काम करणार, पण काही मंडळींमध्ये याच्यामध्ये अमरीश राय जी होते कि साधन तो आ जाएंगे उसमें फिक्र मत करो, हम काम क्या करेंगे उसके बारे में बात करेंगे. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रक्रियेमधून जो आपल्यासारख्या मंडळींना त्यांनी धीर दिला, आधार दिला आणि जे आपल्या सगळ्यांना जे वाढवलं त्याच्याबद्दल खरंच मला असं वाटतं की खूपच त्यांचं मोठं योगदान आपल्या सर्वांसाठी आहे. RTI फोरम आपल्याला हे एक स्ट्रक्चर त्यांनी दिलंय, त्यांच्या जाण्यामुळे जे आज आपण मिस करणार आहोत ते नक्कीच आहे की एका अर्थाने एक जो सकारात्मकता त्यांची, जो वैचारिक आधार जो आहे. कारण मला कसं वाटतं की RTI फोरम असणं म्हणजे काय, कोणीतरी चंद्रपूरमध्ये काम करते किंवा पुण्या मुंबईमध्ये काम करते, परंतु हे कामाचा संदर्भ एकूणच देशाच्या आणि त्याचबरोबर वैश्विक
शिक्षणाच्या आरोग्याच्या धोरणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे, हा विश्वास मिळणं म्हणजे त्यांचं अस्तित्व होतं. आणि मला असं वाटतं की म्हणजे इव्हन आपलं सरकार असं म्हणतं खाजगी शिक्षण बरं, पण अशा वेळेला अमरीश रायजी सारखे विचारवंत म्हणतात की नाही, आपल्याला एकूणच सरकारी धोरणानुसार इथला नागरिकांचा अधिकार म्हणून तर आपण हे केलं पाहिजे. तर हे जे वैचारिक बळकटीकरण जे सातत्याने आपले जे करत होते ते आपण नक्कीच मिस करणार आहोत. पण मग अशा वेळेला जसं हेमांगीने सुरुवातीला म्हटलं की दुनिया अशीच चालत राहते, परंतु अशा वेळेला अमरीश रायजींच्या स्मृतीमधून आपल्याला नक्कीच हे काही गोष्टी शिकायला लागतील. त्या अशा की ती जी जाण आहे ती आपण कायम ठेवू, आपण आपल्यावरती पारस्परिक विश्वास कायम ठेवू, आणि आपण त्यांची जी, कारण मला अशाही अवस्थेमध्ये त्यांचं व्यक्तिमत्व म्हणून मला योगदान वाटतं ते असं की सातत्याने सकारात्मकता जोपासणं. तर मला असं वाटतं की ह्या अतिशय कठीण अवस्थेमध्ये सुद्धा आपण पारस्परिक विश्वास, ही जी व्यापक जाण आणि सकारात्मकता ठेवून आपण एकमेकांसोबत राहू, आणि शिक्षणाचाच मुद्दा नव्हे तर विविध मुद्द्यांवरती आपण एकत्र राहणं आणि आपण आपली ताकद वाढवणं ही सुद्धा त्यांच्यासाठी आदरांजली ठरेल असं मला वाटतं. धन्यवाद. सेन्स ऑफ सॉलिडॅरिटीची आवश्यकता असते. जेव्हा एखादा मोठी हानी होते तेव्हा एक सेन्स ऑफ सॉलिडॅरिटी पुन्हा आपल्याला एक त्याचा विश्वास देण्याची गरज असते. मला वाटतं आजच्या सभेमुळे ते खूपच की सॉलिडॅरिटीचा सेन्स पुन्हा येतोय. मी भाऊंना विनंती करते. भाऊ, हॅलो. मला म्हणाली हो 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 भाऊ. हा, तो मी सुरुवातीपासून 1990च्या दशकामध्ये RTच्या मध्ये खूप मी गुंतलेलो होतो. अनिल सदगोपाल बरोबर खूप काम केलं. परंतु त्यानंतर मी बऱ्याचदा महाराष्ट्रामध्ये काम करायला सुरुवात केली आणि जे वंचिताचं शिक्षण आहे त्याच्याबद्दल मला खास आस्था होती आणि त्याच्यावर मी भरपूर काम केलेलं आहे. मला हे या मुलांच्यासाठी जे काम करणारे आहे आणि विशेषतः राईट टू एज्युकेशन हा मला शिक्षणाचा आत्मा वाटतो. आणि त्या दृष्टिकोनातून जे कोणी याच्याशी जुळलेले असतील ते माझे स्वतःचे जवळचे आहेत असं मला वाटतं. खरं म्हणजे अमरीश राय यांच्याशी माझा असा प्रत्यक्ष परिचय झाला नाही, परंतु हेमांगी जोशी यांच्यामुळे मला मागच्या वेळेस जे काही आपले RT फोरमच्या माध्यमातून त्यांचं विचार ऐकण्याचा मला योग आला आणि मला वाटलं की दिस इज द मॅन, ये आदमी है, ये कुछ कर सकता है. आणि त्यांची व्यापकता म्हणजे आता जे सर्वांनी जे बोललेलं आहे, बहुत सारे लोगों ने यही बताया. बरसं मी हिंदीत बोलना ऐसाठी कि अपने यहाँ बहुत सारे लोग हिंदी जानने वाले भी यहाँ जुड़े हुए हैं, उन सबको ये मालूम हो कि मैं क्या बोल रहा हूँ. तो ये इनकी व्यापकता इतनी थी कि देखिए वो जमीन से जुड़कर इंटरनेशनल तक इनका सब संचार था. वो वहाँ पर भी कार्यरत थे. बहुत सारे 124 ऐसे जो ऑर्गेनाइजेशंस थे जो उनके साथ जुड़े हुए थे और उन्होंने वहाँ पर भी वो कार्यरत थे. तो जब मैं हेमांगी जोशी जी ने मेरे को बताया कि ये ऐसे ऐसे है, तो मेरा एक स्वभाव है कि मैं जो भी नया आदमी मेरे को लगता है तो उसके बारे में मैं जानकर क्या क्या है, वो क्या कर सकता है, कौन सी उसमें खामियाँ हैं या क्या खास बात उनमें है, ये सब मैं जानने की कोशिश की. तो ये पता चला कि ये अमरीश राय जो है वो शुरू से ही कुछ लेफ्ट साइड में झुके हुए और बहुत सारे वो काम करते हुए उन्होंने इस जो वंचित लोगों के साथ काम करने का उन्होंने बीड़ा उठाया है. अब शुरू से ही उन्होंने ये काम किया है. तो वैसे देखा जाए तो मैं एजुकेशन से जुड़ा हुआ हूँ. उन्होंने 2010 से ये काम शुरू किया, 11वां साल चल रहा है और उस आज तक के उन्होंने कम से कम 10,000 से ज़्यादा संस्थाएं, टीचर और सब लोग जोड़ के इतने दिनों तक रखे हुए, ये बहुत बड़ी बात और अपने आप में बहुत बड़ी उपलब्धि है. और ऐसा मैं मानता हूँ कि ये कोई ऐसा साधारण काम नहीं है, ये बहुत बड़ा काम है कि इन लोगों को जोड़े हुए और इतने दिनों तक जो 11 साल तक ये अपने साथ में काम कर रहे हैं और काम करवा रहे हैं, केवल कर ही नहीं रहे. और इनका प्रभाव इतना है कि सभी लोग इनसे इतने जुड़े हैं, इतने प्रभावित है कि वो कुछ भी काम करने के लिए तैयार है. और ये बहुत अपने आप में एक उपलब्धि है.
दूसरी बात यह है कि उन्होंने जैसे एक बात उन्होंने कहा कि हर बच्चे को समान रूप से एजुकेशन मिलना चाहिए, और ऐसा नहीं कि वो अमीर का है या गरीब का है, एक ही तबके के सभी, वहाँ जो भी एरिया है उस एरिया के सभी बच्चे एक जगह जाना चाहिए। मैंने भी एक बार ऐसा लिखा था, अगर अमीरों के बच्चे अलग पढ़ेंगे और गरीबों के बच्चे अलग पढ़ेंगे और बहुत सारे लोग अपनी गरीबी से दूर हटेंगे, तो इनके बारे में वो अमीर के बच्चों को इन गरीबों के बच्चे के बारे में कोई भी प्रकार की भावना नहीं रहेगी। और अगर ऐसा हुआ और गरीब ही रहे, तो एक दिन ऐसा आएगा कि आपको अपनी कार में आप घूम नहीं सकेंगे, आप अच्छे से खाना नहीं खा सकेंगे, क्योंकि वो जिसके पास है और जिसके पास नहीं है, नहीं वाले ये चुप बैठने वाले है नहीं। तो अगर ऐसा ये दो बात हमारा जो विभाजन हुआ, तो ये बहुत बड़ी गलती हम कर रहे हैं। इसलिए एजुकेशन हो ये समान रूप से सभी लोगों को मिलना चाहिए, ये उनका प्रयास था और ये बहुत बड़ी बात थी। दूसरा, एक शिक्षा उनके हिसाब से, जैसे बहुत सारे लोगों ने अभी कहा है कि ये शिक्षा अलग से नहीं होती, ये सियासी भी होती है, राजकारण के साथ में जुड़ी हुई होती है, हम समाज के साथ जुड़ी हुई होती है। अगर बच्चे बड़े हो गए, वो समाज में होंगे, समाज में जाएंगे, और समाज जैसा हम आज शिक्षा देंगे वैसे ही समाज अगले बार होगा। तो इस तरह से इन बच्चों को सभी को अगर एक जगह शिक्षा दी, एक समान शिक्षा दी, तो बहुत सारे प्रश्न अपने आप में खत्म हो जाएंगे। दूसरी बात है कि उन्होंने इनका एक आर्टिकल मैंने पढ़ा हूँ, बहुत सारे आर्टिकल मैंने पढ़े, उनके बाद में जब हेमांगी जी ने मेरे को इनका जो परिचय कराया, तो इनके जो लिखे हुए आर्टिकल, एक आर्टिकल ऐसा भी था कि जो अपने संविधान में रखा था, कि जो मेरे ख्याल से जावड़ेकर तब अपने शिक्षा मंत्री थे, तो उन्होंने ये कहा था कि भाई जैसे आरटीई में किसी को फेल नहीं करना चाहिए, सभी को जैसे इंटरनल असेसमेंट से आगे ले जाना चाहिए। तो उन्होंने अमेंडमेंट ये की थी कि भाई नहीं, हर साल में परीक्षा होना चाहिए। इनका विरोध में उन्होंने एक आर्टिकल लिखा था, वो बहुत ही अच्छा आर्टिकल लिखा। बल्कि और एक बात, अमरीश जी केवल शिक्षा के ही संबंधित नहीं थे, आज बहुत सारे लोगों ने बताया, जैसे गुजरात में कुछ किया उन्होंने, कुछ अपने छत्तीसगढ़ में किया, और हर जगह किया, जैसे जल जमीन और जो भी बातें हैं इनसे सब जुड़े हुए थे। और शिक्षा मानवाधिकार में भी वो कार्यरत थे, लोकशाही उनका एक, इसके बारे में भी वो कार्यरत थे। एक बात और है, उन्होंने जो यही कारण थे कि वे मलाला फंड जो है और गुल मकाई, ये मूवमेंट है, उससे भी वो जुड़े हुए थे। एक बात है, हर साल जब भी बजट आता था शिक्षा में, तब इनका एक आर्टिकल आता ही था। उनका कहना था कि कोठारी कमीशन ने जैसे भी 6% जीडीपी के बारे में खर्चा होना चाहिए, उतना बजट में रखना ही चाहिए। पर वो बहुत आग्रही थे इसके बारे में, और हर वक्त ये लिखते ही थे जरूर। ये बहुत सारे आर्टिकल उनके इस मामले में दिखाई दिए हैं। दूसरा, एक इंटरनेशनल के बारे में बताओ, अमेरिकन चेन ऑफ स्कूल ब्रिज इंटरनेशनल एकेडमीज, इसका 174 लोग संस्थाओं ने इसका विरोध किया था, क्योंकि ये जो बताते हैं कि ये सभी को फायदेमंद होगा, पर ऐसा फायदेमंद नहीं होगा, ये इन्होंने बताया और इन्होंने ये लोगों के सामने रखा। एक और बात, गए साल वो अपना कोविड हुआ, तो कोविड के वक्त भी वो चुप नहीं रहे। उन्होंने लिखा था कि जब ये ऑनलाइन एजुकेशन और ऑफलाइन एजुकेशन अगर ऐसा ही शुरू रहा, तो ये डाइकोटॉमी हो जाएंगी। जो बच्चे गरीब हैं उनको कुछ नहीं मिलेगा, और जो अमीर है उनको ही मिलेगा। इससे बहुत बड़ा प्रॉब्लम हो जाएगा, इसीलिए कुछ ना कुछ करना चाहिए। और ये उन्होंने 22 में 1920 में ये आर्टिकल लिखा था। ये सभी लोगों के ये तब भी कार्यरत थे। ये बहुत बड़ी हमारी एक ऐसी केवल सिस्टम, ये ऐसे जो होनहार है, सब लोगों को साथ में लेकर चलने वाले, लोगों का विचार करने वाले, ऐसे लोग अगर सिस्टम में उसको निगल लिया, तो ये सिस्टम की गलती है। ये बहुत ही बड़ी त्रासदी है। तो इसलिए
इस प्रकार इनको मौत को प्राप्त होना ये बहुत ही दुखदायी घटना है, क्योंकि लोगों को उभारने वाला वो खुद ही चला जाए और जिस कारण से वो उभार रहे थे उसी कारण में वो चले जाए, ये बहुत बड़ी बात है। तो ये ऐसा नहीं होना चाहिए, सिस्टम की गलती है, सिस्टम ने सही बात उनको निगल लिया है, ये बहुत ही दुखदाई बात है सबके लिए। तो मैं ऐसे बहुत बड़े व्यक्तिमत्व को मैं बड़े भाव से विनम्र श्रद्धांजलि अर्पण करता हूँ। और हम सब के ऊपर एक जिम्मेदारी रही है, अब आई है कि उन्होंने जो विचार हम सबको दिए हैं वो आगे बढ़ाना चाहिए, लोगों को पहुंचाना चाहिए और भरसक इसके प्रयास करना चाहिए। जैसे किशोर ने कहा कि ये जो हो रहा है आरटी को ऐसे बिल्कुल ऐसे पिघला जा रहा है, अलग अलग इसको डाइल्यूट किया जा रहा है या तो फिर ख़त्म ही किया जा रहा है, ये बहुत बुरी बात है। और जैसे किन लोगों ने कहा कि इसको एक ऐसा आकार दिया जा रहा है जैसे धार्मिक आकार, वैसे इस प्रकार से ये पेश किया जा रहा है, ये बहुत बुरी बात है। इसलिए हम सब लोगों ने इसमें सतर्क रहना चाहिए और हमारे ऊपर एक जिम्मेदारी भी है आरटी फोरम की, तो डेफिनेटली ये जिम्मेदारी है कि हम सब ये इसमें क्रियाशील हो जाए और उन्होंने जो काम सौंपा हम लोगों के ऊपर ये हम आगे बढ़ाए। मैं उनको बड़े भाव से विनम्र श्रद्धांजलि अर्पण करता हूँ। धन्यवाद। कोणाला काही आपलं मनोगत मांडायचंय का? तुम्ही काही बोलणार नसेल तर आपण समारोपाकडे जाऊया. मागितलंय डॉक्टर तुम्ही समारोप करता का? पण आपल्याला हे पण ठरवावं लागेल की पुढे कसं करता येईल तर. हो, आपण म्हणजे मीटिंग बोलवूया आपण. हो, कारण मुद्दे जसे किशोर दराकने बोललेत किंवा इतर लोकांनी बोलले तर त्याच्याबद्दल आपल्याला लवकरच ठरवावं लागेल काही ना काही. मित्र जी, आपको कुछ बोलना है? जी हेमांगी जी. हेलो हेलो, हाँ आपकी आवाज आ रही है. जी 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 आपका मैसेज हमने देखा. जी जी. मुझे लगता है कि हमारे सारे वक्ताओं ने जो शेयर कर रहे थे हमारे महाराष्ट्र आरटी फोरम से, उसमें कुछ अलग से ऐड करने जैसा नहीं है। और हम सब जानते हैं कि किस तरह के एक व्यक्तित्व को हमने खो दिया है, लेकिन उनके तय किए रास्ते पे चलना ही एक विकल्प है। और वह विकल्प इसलिए सिर्फ वही विकल्प कि देश के बच्चों के लिए, देश के भविष्य के लिए, ये जो बच्चे हैं यही देश के भविष्य है और उनके बारे में सोचना समझना हमारे जैसे नेटवर्क का, हमारे जैसे संगठन का एक प्राथमिक दायित्व है। जैसा कि सब लोगों ने कहा कि किस तरह से उन्होंने एक सांगठनिक सूझबूझ का परिचय देते हुए, एक अनोखे संयोजन क्षमता का परिचय देते हुए इस राइट टू एजुकेशन फोरम का नेटवर्क खड़ा किया था। प्रतिभा जी थी हमारे पुराने साथी, गौतम दा हमारे बहुत अग्रज साथी हैं पुराने, तो सारे लोग उन मूवमेंट का इतिहास जानते हैं। एक छोटी सी घटना आप लोगों के सामने कहना चाहूँगा कि उस समय 2006-07 में जब हम लोक संघर्ष मोर्चा और पीपुल्स कैंपेन और कॉमन स्कूल सिस्टम दोनों साथ साथ चल रहे थे और शिक्षा से लेकर के आदिवासियों का संघर्ष जारी था, फॉरेस्ट राइट्स के लिए जो कानून बन रहे थे उसमें भी हम लोग भागीदारी कर रहे थे। और वो दिन भर रात भर शायद 2-3 बजे रात तक हम लोग उसका क्या रिकमेंडेशन जाना चाहिए उसके लिए जब ड्राफ्ट करते थे, तो कभी अमरीश भाई बोलते थे कि यार हम लोग की अंग्रेजी उतनी अच्छी तो नहीं है, लेकिन फिर भी इसको हम लोग अगर हिंदी में कर दें तो फिर अंग्रेजी में ट्रांसलेट कर लिया जाएगा, आप भी थोड़ा मेहनत कीजिए, हम भी करते हैं। मतलब ये जो एक साथी पना वाला भाव था, और हम लोग रात के 2-3 बजे तक जग करके
उसको हमने पूरा किया और फिर रिकमेंडेशन हमने सौंपा। प्रतिभा जी इन सारे संघर्षों की गवाह हैं। जब नंदुरबार में एक लंबा प्रवास हुआ हमारे आदिवासी भाइयों के बीच में, और उस समय जब हम लोग कई जनसभाएं संबोधित करने के क्रम में रहते थे, तो मैं उसमें जनसभाओं में मैं बोलता नहीं था। लोग मुझे मंच पे डाल देते थे, लेकिन मैं उसमें बोलता नहीं था। एक दिन रात में हमारे आदिवासी भाई आए और उन्होंने सबसे शिकायत की, अमरीश भाई से, प्रतिभा जी से, कि ये जो साथी हैं, जो उस समय झारखंड की तरफ से मेरा परिचय कराया जाता था और दिल्ली और झारखंड की तरफ से, तो उन लोगों ने कहा कि ये साथी क्यों नहीं बोलते, क्या आप इनको बोलने नहीं देना चाहते? तो सारे लोग हंसने लगे। फिर उन्होंने कहा कि नहीं नहीं, ऐसी बात नहीं है, और कल से ये जरूर बोलेंगे। और हकीकत ये थी कि रोज वो लोग बोलते थे कि मितरंजन आप भी बोलिए, और मैं हमेशा जनसभाओं को संबोधित करने से बचता था, और उस पर अमरीश भाई काफी मुझसे नाराज होते थे। और उसके बाद मुझे लगता है कि न जाने कितनी जनसभाओं को फिर हमने संबोधित किया अपने पंचायतों में और तमाम तालुकाओं में, और इस तरह से तमाम संघर्षों के साथी रहे। मेरे कहने का मतलब ये है कि शिक्षा को कभी भी आइसोलेशन में उन्होंने नहीं देखा। शिक्षा किसके लिए जरूरत है और कैसे उस शिक्षा को सबके लिए उपलब्ध कराया जाए, यही चिंता की मुख्य बात थी। और इसीलिए इतना व्यापक नेटवर्क उन्होंने खड़ा किया और खड़ा कर पाए एक्चुअली। और हमेशा से ये भरोसा दिलाते रहे कि देखिए, संगठन का जो फैलाव है, जो उसकी व्यापकता है, वो लोगों के बीच में जाने और उनसे बात करने और जीवंत डायलॉग करते रहने से ही बनती है। तमाम असहमतियों को भी स्पेस देना, उनके साथ बातचीत करना, कभी भी नाउम्मीद ना होना, ये जब तक रहेगा तभी हम लोग संगठन को आगे चला पाएंगे। और ये सिर्फ शिक्षा का डिलीवरी वाला संगठन नहीं है कि हमने यहाँ से कुछ उठाया, वहाँ पे हमने बांट दिया, वो किया। हमको उससे, वो सारे साथी कर रहे हैं, उनका पूरी तरह से आदर करते हुए, रिस्पेक्ट करते हुए, हमें उस एडवोकेसी को या उन चीज़ों को लोगों के बीच में और सरकार के साथ भी, या जो हमारे नीति नियंता हैं उनके साथ भी, जैसे अभी हमारे साथी कुछ कह रहे थे, उनके साथ भी पूरी तरह से डायलॉग करते हुए हम लोगों को वहाँ तक वो बात पहुँचानी है और उसको एक वॉइस बनानी है। और ये राजनीतिक काम है, और इसको हम लोगों को अपने फोरम की तरफ से, चाहे सीमित तरीके से ही हो, उसको करना होगा और बाहर से जोड़े रखना होगा। ये उनकी बहुत चिंता थी। आप लोगों को बताओ कि जब भी महाराष्ट्र आरटी फोरम की, थोड़ा शॉर्ट में प्लीज। हाँ, जब भी महाराष्ट्र आरटी फोरम के बीच में बैठक हुई, तो हमेशा उसके बाद फोन आता था और कहते थे कि देखिए आज कितने ज्यादा लोग जुड़े, काफी अच्छा लोगों ने बातचीत रखी, बहुत पोटेंशियल है, ये सब हम लोग को समेटना है, लॉकडाउन खत्म होगा तो ये सब हम लोग करेंगे, ये सारी बातें होती थी। तो खैर, अब ये मुझे लगता है कि इसी संकल्प के साथ हम लोग जो सपने हैं उनको जिंदा रखते हुए और उनकी बातों को और भी मजबूती से आगे बढ़ाते हुए हम लोग एक साथ मिल करके चलेंगे और इन चीज़ों को एक मंजिल तक पहुंचाने की कोशिश करेंगे, पूरा भरसक प्रयास करेंगे। इसके साथ ही मैं एक विनम्र श्रद्धांजलि देते हुए शुक्रिया। डॉक्टर गुमळे, मित्ररंजन हे अमरीश राय यांच्या सेक्रेटरिएट मधले व्यक्ती आहेत. त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की अमरीश राय यांच्या सेक्रेटरिएट मध्ये 2 किंवा 3च माणसं, आणि तो 3 माणसं आणि अमरीश राय, कधी कधी एक माणूस एक पाय बाहेर एक पाय आत अशा पद्धतीने असायचं. त्याच्यामुळे वास्तविक पाहता 2 माणसं आणि अमरीश राय अशा 3 जणांचंच फक्त सेक्रेटरिएट होतं, आणि त्या सेक्रेटरिएटच्या जोरावरती हे सगळं नेटवर्कचं काम चालायचं. अर्थात मदत करणारे हात इतर पुष्कळ होते. म्हणायचं झालं तर दिसायला 3 माणसं, पण मदतीला मात्र अनेक हात सोबत होते. पण त्या सेक्रेटरिएटमध्ये मित्ररंजन हे खूप सुरुवातीला अमरीश यांचे साथी होते. मनोगत मांडलं. डॉक्टर गुमळे, मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही समारोप करावा.
हॅलो. एकंदरीतच आजच्या अमरीशभाई राय यांच्या शोक स्मृतीप्रित्यर्थ आपण सर्वांनी एकत्रपणे काय करता येऊ शकेल त्याचा उहापोह केला. त्यांनी केलेल्या कामाला आपल्याला कसं पुढे नेता येऊ शकेल, त्यांचं जे स्वप्न होतं त्या स्वप्नाला आपल्याला कसं पूर्ण करता येऊ शकेल. आणि मला नक्कीच याच्यामध्ये असं वाटतंय की जसं किशोर दराक आणि अभय शुक्लांनी मांडलं की अलग अलग पद्धतीने जसं शिक्षण आणि आरोग्य, तसंच हे NEP या सर्व विषयावरती आपण लवकरच म्हणजे आजची ही शोकसभा संपल्यानंतर जितक्या लवकर भेटता येऊ शकेल तितक्या लवकर आपण भेटण्याचा प्रयत्न करू. जरी आज आपल्या सोबत इतका मजबूत व्यक्तिमत्व आपल्यामधून निघून गेलं तरी पण आपण नक्कीच सर्वजण एकत्र आलो तर त्यांची उणीव भासणारच, उणीव भरून निघणार नाही. तरी पण आपण सर्वजण तितक्याच जोमाने आपण या कामाला पुढे नेऊ असं मला वाटतंय. मी सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो की आपण आपल्या त्यांच्यासोबतच्या आठवणी आपण सर्व याच्यामध्ये बोलले आणि त्या आठवणींना आपण परत उजाळा देऊन त्या कशा त्या पूर्ण करण्यामध्ये आपण पुढे जाऊ शकू याचा एक प्रयत्न करू. मी सर्वांना धन्यवाद देतो. हे मागितले आणखी काही सुचवायचं असेल तर तुम्ही सुचवा, नाहीतर मग आपण ही मीटिंग शोकसभा थांबूया. हो, विजयतांनी एक मोलाची सूचना केली आहे की परिषद आपण भरवूया का. मला असं वाटतं बरेच मुद्दे समोर आलेले आहेत या निमित्ताने आणि मला वाटतं ह्या चर्चेचं हे फलित आहे असं आपण म्हणूया की ऊर्जा आली आणि काही पुढे जाण्यासाठी आपल्याला एक मोठा पुश मिळाला. तर त्याचा आपण नक्कीच हे वापर करूया. आपण पुन्हा एकदा भेटूया, नक्की भेटूया. सार्थकच्या मुद्द्यावरती पण चर्चा करूया आणि अनेक जी काही सार्थकच्या बरोबरीने इतर जे आव्हान आहेत त्याच्यावरती पण काही करता येईल का त्या परिषदेचे नक्की आयोजन करूया. विजेते, मी तुम्हाला नंतर परत एकदा व्यक्तिगत संपर्क करेनच. पण मला वाटतं की हा सेन्स ऑफ सॉलिडॅरिटी घेऊनच आपण आजची सभा संपवतो आहोत. तर ती संपली असं मी फॉर्मली जाहीर करते.